माध्यमातून ऐकत आलो, त्याच्यावरती विचार करत आलो. मला वाटतं आजचा विषय हा त्या सगळ्याच मालिकेतला अगदी वेगळा असा विषय असेल की इतकी जैवविविधता आपल्या आजूबाजूला आहे, पण वाघ सिंहासारख्या ग्लॅमरस प्राण्यांच्या व्यतिरिक्त किंवा किळस वाटावी अशा घरातल्या कुठल्या तरी झुरळापर्यंत आपण आपली धाव फार फार तर गेलेली असते. आणि इतकं सजगतेने आपण काही त्यांच्याकडे बघत नाही, त्यांच्याबद्दल विचार करत नाही. पण अशी काही खास मंडळी असतात की आपल्याला ह्या व्यर्थ वाटणाऱ्या सगळ्या गोष्टींमध्ये खरं म्हणजे किती अर्थ दडलेला आहे याचा विचार हे करत असतात. आणि डॉक्टर मराठे आणि नूतन कर्णिक ही आजची ही अभ्यासक मंडळी आपल्या इथे आलेत. खरंच आपलं खूप भाग्य आहे हे की इतका वेगळा विषय आपल्या अभ्यासाच्या आजवरच्या माध्यमातून ते आपल्या समोर मांडणार आहेत. मी परिचय करून देते. नूतन कर्णिक या मित्र क्रीडा फाउंडेशन फॉर इन्सेक्ट्स रिसर्च अँड कन्झर्वेशन या संस्थेच्या संस्थापिका आणि संचालिका आहेत. पुणे विद्यापीठातून जीवशास्त्र या विषयामध्ये MSc केल्यानंतर नूतनताई बंगलोरच्या भारतीय विज्ञान संस्थेत म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये मुंग्यांमधील सामाजिक व्यवस्था, त्यांचे स्वभाव, त्यांचे परस्परांशी असलेले संबंध या विषयावर अभ्यास करत होत्या. या अभ्यासातून त्यांना या मुंग्यांचं जे काही विश्व उलगडलंय ते विश्व या स्लाइड्सच्या माध्यमातून आणि आपल्या बोलण्यातून ते आपल्या समोर मांडणार आहेत. अतिशय सोप्या भाषेत हा सगळा विचार अनेकांपर्यंत पोहोचावा यासाठी त्या आता पुणे स्थित आहेत, तिथेही त्या काम करतायत, अनेक व्याख्यानं देतात आणि शास्त्रीय लिखाणाच्या माध्यमातून सुद्धा आपला हा खास अभ्यासाचा आणि हृदयस्थ असलेला असा विषय त्या आपल्यासारख्या श्रोत्यांपर्यंत मांडत असतात. मित्र क्रीडा फाउंडेशन अंतर्गत कीटक संरक्षण संवर्धन यासाठी त्या कार्यरत आहेत आणि आजवर अनेक पुरस्कारांनी त्या सन्मानित आहेत. ग्रीन वॉरियर 2024 हे महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनी पुणे यांच्यातर्फे दिला जाणारा पुरस्कार त्यांना मिळालाय. वसुंधरा मित्र निसर्ग रक्षक पुरस्कार 2024चा वसुंधरा मित्र संमेलन रत्नागिरीत झालं होतं, तिथे त्यांना तो पुरस्कार देण्यात आलाय. आणि डॉक्टर कल्पना चावला स्मृती यशस्विनी अवॉर्ड 2024 सालचं हे तुळजाभवानी शिक्षण मंडळ इस्लामपूर इथे त्यांना हा पुरस्कारही देण्यात आलाय. तर खूप वेगळा विषय आहे, आपल्या कुतूहलाचा आहे. मी विनंती करते कल्पनाताईंना की कृपया त्यांनी व्यासपीठावर यावं आणि बाबांना विनंती करते की पुष्पगुच्छ देऊन आपण स्वागत करू त्यांचं. या ताई. आज व्यासपीठच्या 107व्या या व्याख्यानासाठी नूतनताई आपल्याकडे आलेले आहेत. आपण स्वागत करू त्यांचं, खूप खूप मनापासून स्वागत. आणि आम्ही अगदी अतिशय उत्सुक आहोत ताई तुमचं ऐकण्यासाठी. मी तुम्हाला आता व्यासपीठच्या सगळ्या कार्यक्रमांची माहिती देत होते. त्यात आपला आता बोलता बोलता असा विषय झाला, तो फक्त 1-2 मिनिटं तुमच्याशी मांडून मग मी आपली रजा घेते. काही दिवसापूर्वीच अहिल्याबाईंच्या वरती व्याख्यान झालं असं मी तुम्हाला म्हटलं. तर त्या निमित्ताने मी सुद्धा आणि 300वी ही जन्मवर्ष सुरू आहे त्यांचं, त्या निमित्ताने काही वाचन मी करत होते. आणि एखाद्या इतक्या मोठ्या राजकीय क्षेत्रात वावरणाऱ्या महिलेला आजपासून 300 वर्षापूर्वीचा काळ म्हणजे अजूनच जुना काळ, किती अवेअरनेस असावा, निसर्ग संवर्धनाबद्दल एखादी ही राणी किती जागरूक असावी. तर मी असं वाचलं त्यांच्या बाबतीत की त्या निसर्ग संवर्धन करण्याच्या बाबतीत फार मोठं काम करत होत्या. आणि एक गोष्ट अशी लक्षात आली होती अहिल्याबाईंच्या की एक कुठली तरी मासे, छोट्या माशांची एक स्पीशी आहे, एक कुठला तरी जीव आहे छोटासा, आणि नर्मदेच्या म्हणजे त्यांचं ब्रीडिंग पिरियड त्यांचा श्रावण महिन्यात असायचा. आणि नर्मदेला त्यावेळेला पाणी
इतकं वेगात असायचं की त्या नेमक्या त्या ब्रीडिंग पिरियडमध्ये जे काही शेवाळं असेल, जे काही पाण वनस्पती असतील, ते सगळं त्या फ्लोमध्ये वाहून जायचं आणि त्या माशांना अजिबात अन्न मिळायचं नाही. आणि वेळ अशी आली होती की कदाचित ते जे मासे आहेत ते नष्ट होईल की काय, ती प्रजाती नष्ट होईल की काय, इतकी भीती त्यावेळेला निर्माण झाली होती. आणि ते कळत ते अहिल्याबाईंपर्यंत येऊन पोहोचली होती ही गोष्ट. म्हणजे जागरूकता किती असावी ह्याचं उदाहरण म्हणून मला तुम्हाला हे सांगायला खूप आवडेल. तर अहिल्याबाईंनी काय करावं, तर श्रावण महिन्यामध्ये त्या शंकराच्या भक्त होत्या, तर श्रावण महिन्यामध्ये सहस्रलिंगार्चन पूजा त्यांनी त्यावेळेला सुरू केली. म्हणजे काय करायचं, संपूर्ण श्रावण महिना घरी कणकेचं शिवलिंग करायचं, त्याची पूजा करायची रोज, आणि महिलांनी नंतर ते नर्मदेत नेऊन त्याचं विसर्जन करायचं. आणि ते विसर्जन नर्मदेत झाल्यानंतर ही जी माशांची जी प्रजाती होती, जी नष्ट व्हायच्या ठिकाणी आली होती, त्यांना ते अन्न म्हणून मिळालं आणि त्यांनी ती प्रजाती वाचवली. हो, एकाच दगडात दोन पक्षी मारणं ही वाईट फ्रेज आहे मराठीतली, असं मला इथे म्हणायचं नाही. पण एकाच माध्यमातून त्यांनी दोन गोष्टी साधल्या. एकीकडे भक्तीचा जो काही हे होता श्रावण महिन्यातला, तो महिलांना एक छान त्याची संधी प्राप्त करून दिली. आणि दुसरीकडे ही छोटे जीव होते मासे, त्यांची प्रजाती अहिल्याबाईंनी वाचवली. म्हणजे हे वाचल्यावरच मला इतकं विशेष वाटलं की एखाद्या एवढी मोठी महाराणी होती ती त्यावेळेची, पण इतक्या छोट्या सूक्ष्म जीवाकडे, त्या निसर्गातल्या बारीकशा जीवाकडे सुद्धा त्यांचं लक्ष किती होतं, याबद्दल हे वाचून सुद्धा मला खूप आनंद झाला. तर आजचा काहीचा विषय असाच आहे, आपण आपल्या दुनियेत मशगूल असतो. या बिचाऱ्या किड्या मुंग्यांकडे बघणारं ही यांच्यासारखी माणसं आहेत म्हणून असे काही विषय आपल्या समोर येत आहेत. आणि आज खूप छान आनंदाची गोष्ट आहे की असा विषय आपल्याला इतक्या अभ्यासपूर्ण माध्यमातून ऐकायला मिळतोय. मी अधिक वेळ आता घेत नाही आणि विनंती करते नूतनताईंना की त्यांनी आपलं व्याख्यान सुरू करावं. धन्यवाद. नमस्कार, मी नूतन. मी सर्वप्रथम संत बेडेकर सरांचे आणि बेडेकर कुटुंबियांचे खूप आभार मानते की त्यांनी एवढ्या दर्जेदार व्यासपीठावरती मला बोलण्याची संधी दिली. या बेडेकर व्यासपीठाला आता खूप गेल्या कित्येक वर्षांचा म्हणजे त्याला एक हिस्ट्री आहे आणि आत्तापर्यंत उत्कृष्ट वक्ते या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. मी त्या मानाने खूप लहान आहे, कर्तृत्वाने पण आणि वयाने पण मी प्रयत्न नक्की करीन की व्यासपीठाची परंपरा आणि त्याचा दर्जा असाच मला चांगला कसा देता येईल तुम्हाला. आज म्हणजे मी मुंग्यांवरती बोलणार आहे. आणि माझ्या बाबतीत म्हणजे बऱ्याचदा लोक मला हा प्रश्न विचारतात की मुंग्या कशा काय, तुम्ही मुंग्यांकडे कसा वळलात किंवा मुंग्यांचा अभ्यास करावासा कसा वाटला. अगदी प्रामाणिकपणाने सांगायचं झालं तर मला पहिल्यापासून आवड होती प्राण्यांची, पण मला जरा असं वाटायचं नाही मी मोठ्या प्राण्यांवरती काम करावं. म्हणजे हत्ती आहे किंवा वेगवेगळे म्हणजे रानकुत्री आहे, जंगलात जावं आणि अशा प्राण्यांचा अभ्यास करावा. पण मग बेंगलोरला मी जेव्हा गेले तर तेव्हा खाली करू चालेल चालेल हो हो तर मी सांगते. तर इच्छा खूप होती की मोठ्या प्राण्यांचा अभ्यास करायचा, त्यांच्या स्वभावाचा, जंगलामध्ये जायचं राहायचं. मग मी जेव्हा बंगलोरला गेले आणि तिथे जी आमची प्रयोगशाळा होती तर तिथे सगळ्या सामाजिक कीटकांवरती काम चालायचं. सामाजिक कीटक म्हणजे काय की जे कीटक खूप मोठ्या संख्येने एकत्र राहतात. गांधील माशा असतील, मुंग्या असतील, वाळवी असेल, मधमाशा असतील, फक्त या कीटकांवरती तिथे काम चालायचं. तर मला तिथे जायची संधी मिळाली. मी म्हटलं ठीक आहे, काही हरकत नाही, आपण यांच्यापासून सुरुवात करू. आणि मग मी मुंगी हा विषय घेतला.
खूप वर्ष काम केलं मुंग्यांवरती आणि मग मला कळायला लागलं की अरे मुंग्यांबद्दल आपल्याला शून्य माहिती आहे आणि मुंग्यांच्या जगात इतक्या विलक्षण गोष्टी घडत आहेत. तर मग एकदा का मला त्याच्यातला इंटरेस्ट वाढायला लागल्यानंतर मग मला काही दुसरा कुठल्या प्राण्यांवरती अभ्यास करावा असं नंतर वाटला नाही. मग असं वाटलं की अरे मुंग्यांचा अभ्यास आयुष्यभर केला तरी खूप कमी पडेल, म्हणून मी मुंग्यांकडे वळले. आणि मग आता मी बरीच वर्ष लॅबोरेटरीच्या आतमध्ये काम केलं आणि मग लक्षात यायला लागलं की आपण हे जे सगळं काम करतोय तर ते लोकांपर्यंत पोहोचतच नाही. लोकांना पण म्हणजे नाही तर त्या ज्ञानाचा उपयोग काय जर ते 4 भिंतींच्या मध्येच राहिलं तर. आणि त्या उद्देशाने मग मी सुरुवात केली या म्हणजे लोकांना सांगण्याची या सगळ्या मुलांबद्दल. तर सुरू करते मी माझं प्रेझेंटेशन. मला सुरुवात एका खूप इंटरेस्टिंग कोटनी करायची. हा जो फोटो दिसतोय तर ते जगविख्यात संशोधक आहेत प्रोफेसर E.O. विल्सन, प्रोफेसर एडवर्ड विल्सन नावाचे. दुर्दैवाने कोविडमध्ये ते गेले, पण यांनी जगभरातल्या मुंग्यांचा प्रचंड अभ्यास केला आणि त्यांना अँट मॅन असं म्हटलं जातं. तर त्यांनी एक खूप सुंदर वाक्य एका ठिकाणी लिहून ठेवलं की ॲन्ड्स आर द लिटिल थिंग्स दॅट रन द वर्ल्ड. म्हणजे आपण नेहमी मोठमोठ्या प्राण्या, हत्ती, वाघ, गेंडे ह्यांचा खूप अभ्यास होतो किंवा त्यांच्यावरती अभ्यास करायला खूप साधनं किंवा फंडिंग अवेलेबल असतं. पण जे सगळ्यात छोटे कीटक आहेत मुंगीसारखे तर त्यांचा खूप अभ्यास व्हायला पाहिजे, पण ते आज सगळ्यात दुर्लक्षित राहतात. आणि इनफॅक्ट तेच कीटक असेल की ज्यांच्यामध्ये प्रचंड शक्ती आहे सगळा निसर्ग चालवण्याची. तर सुरुवातीला म्हणजे एक आपण जर का असा विचार करायला गेलो की या मुंग्या नक्की कधी आल्या आपल्या पृथ्वीवरती, आपल्याला काय हिस्ट्री माहिती आहे त्यांची. तर डायनोसॉर्सचा जो काळ होता म्हणजे 14 कोटी वर्षांपूर्वी जेव्हा डायनोसॉर्स आपल्या पृथ्वीवरती फिरत होते, क्रिटॅशियस पिरियड म्हणतात त्याला, तर त्या सुमाराला मुंग्या उदयाला आल्या पृथ्वीवरती. आणि नंतर सुरुवातीला काय झालं की फुलझाडं फारशी नव्हती पृथ्वीवरती त्या काळात. हळूहळू झाडं वाढायला लागली, फुलझाडं वाढायला लागली आणि त्याच्यामुळे या मुंग्यांना वेगवेगळ्या प्रकारचे अधिवास मिळत गेले किंवा खाण्यासाठी खूप वेगवेगळ्या गोष्टी उपलब्ध राहायला लागल्या आणि त्याच्यामुळे मुंग्यांची एकदम भरभराट झाली. त्यांच्या अनेक जाती तयार झाल्या, त्यांचे वेगवेगळे रंग त्यांना मिळाले, त्यांचे स्वभाव बनत गेले आणि अशा प्रकारे मुंग्यांची उत्पत्ती झाली. आता त्या काळच्या मुंग्या म्हणजे डायनोसॉर्स जेव्हा होते तेव्हाच्या मुंग्या आणि आत्ताच्या मुंग्या यांच्यामध्ये काय फरक आहे आणि हे कसं कळलं. तर ही जी डाव्या साईडचा जो फोटो आहे तर तो एका जीवाश्म मुंगीचा आहे. म्हणजे पूर्वीच्या काळी काय व्हायचं की कोनिफेरस जी झाडं असायची तर त्यांच्यामधून एक प्रकारचा चीक गळायचा. म्हणजे त्या समजा झाड कापलं गेलं तर त्या जागेत ना एक चीक गळायचा, चिकट असा द्राव ज्याला रेझिन म्हणतात. आणि ते रेझिन असं अचानक बाहेर यायचं आणि तेव्हा तिथे जर एखादा किडा बसला असेल झाडाच्या खोडावरती तर ते रेझिन त्याच्यावरती यायचं आणि असं वर्षानुवर्ष ते रेझिनच्या लेयर्स येऊन तो किडा त्याच्यामध्ये परफेक्टली प्रिझर्व केला जायचा. म्हणजे याला टाईम कॅप्सूल म्हणतात. आणि वर्षानुवर्ष हजारो वर्ष गेली तरी अशा बंद झालेल्या किड्यामध्ये काहीही बदल होत नाही. त्याच्यामुळे जेव्हा आपल्याला असे जीवाश्म मिळतात तेव्हा एक्झॅक्टली आपल्याला कळतं की त्या म्हणजे लाखो वर्षांपूर्वीचा तो किडा कसा दिसत होता, तो एक्झॅक्टली तशाच अवस्थेत प्रिझर्व केला जातो. तर जेव्हा हा पहिला जीवाश्म मिळाला या मुंगीचा तर त्याच्यावरून असं लक्षात आलं की पूर्वीच्या मुंग्या गांधील माशांसारख्या जास्त होत्या, म्हणजे त्या गांधील माशांपासून उत्क्रांत झाल्या. आणि तेव्हाची ना एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट कळली की तेव्हाची जी राणी मुंगी होती तर ती काय करायची, अंडी घालायची आणि थोडंफार खाणं गोळा करून घेऊन यायची, अंड्यांजवळ ते ठेवायची आणि निघून जायची. तिच्या पिल्लांबरोबरचा संबंध तिथे संपायचा. अशा पूर्वीच्या काळच्या राणी मुंग्या होत्या. आता इतकी लाखो वर्ष गेल्यानंतर म्हणजे 14 कोटी वर्षांपासून मुंग्या आपल्या पृथ्वीवरती आहेत. इतक्या वर्षांमध्ये आजकालच्या मुंग्या तयार झाल्या की ज्याच्यामध्ये एक राणी मुंगी असते आणि हजारोच्या संख्येने तिच्या वारुळात काम करणाऱ्या कामकरी मुंग्या असतात. आणि एवढा मोठा म्हणजे पल्ला गाठलेला आहे या मुंग्यांनी. आज त्यांच्या स्वभावात बदल झालेले आणि मॅटर्नल इन्स्टिंक्ट खूप डेव्हलप झाली. म्हणजे आता तीच आई हजारोच्या संख्येने तिच्या पिल्लांची काळजी घेते, मोठमोठी वारुळं बांधते. तर असे खूप बदल मुंग्यांमध्ये दिसून आलेले झालेले. आता मुंग्या किती रंगांच्या असतात म्हणजे साधारण तुम्ही काय सांगू शकाल? काळी आणि लाल एवढंच आपल्याला माहिती आहे. काळी मुंगी, लाल मुंगी. मुंग्यांमध्ये खूप वेगवेगळे रंग असतात पण
होतं काय की मुंग्यांचा साईज इतका छोटा असतो की आपल्याला ते कधी दिसत नाही. म्हणजे आता बघाल तर ही सोनेरी रंगाची मुंगी आहे, ही चंदेरी रंगाची मुंगी आहे, इथे हिरव्या रंगाची मुंगी आहे. ही जी मधली मुंगी आहे ती खूप इंटरेस्टिंग आहे. आत्ता मागच्या वर्षी अरुणाचल प्रदेशमध्ये या निळ्या रंगाच्या मुंगीचा शोध लागला आणि तिचं नाव पॅराट्रॅकिना नीला असं आहे. आणि अतिशय सुंदर निळ्या रंगाची मुंगी सापडली. त्याच्यानंतर पिवळ्या, हे लाल, काळ्या, पांढऱ्या, काळ्या अशा असंख्य प्रकारांमध्ये मुंग्या येतात. आता ही जी मुंगी आहे ती मेटॅलिक रंगाची. असंख्य कलर मुंग्यांमध्ये पाहायला मिळतात. आपण आता मुंग्यांना जास्त करून काय खाणं खाताना बघतो तर स्वयंपाकघरामध्ये जे काही साखरेला मुंग्या येतात किंवा गोड पदार्थ असतात ते खायला मुंग्या येतात. सगळ्याच मुंग्या फक्त एवढंच खातात का तर नाही. बऱ्याचशा मुंग्या आहेत तर त्या खूप विविध प्रकारचं खाणं खातात. म्हणजे स्वयंपाकघरातलं अन्न असेल, मेलेली किडे असतील, जिवंत किडे असतील, आपल्या शेतीला त्रास देणारे किडे असतील, ते किडे खाणाऱ्या पण स्पेशलाइज मुंग्या आहेत. काही मुंग्या वाळवी खातात. आता काही मुंग्या ज्या आहेत तर त्या व्हेजिटेरियन, तर त्या फक्त झाडांशी रिलेटेड गोष्टी खातात. म्हणजे काय तर मध खातील, झाडांच्या बिया खातील, फळं खातील. आणि काही मुंग्या अशा पण आहेत की ज्या बुरशीची शेती करून बुरशी खातात. त्यांच्याबद्दल मी तुम्हाला नंतर सांगेन. आणि काही मुंग्या अशा आहेत की त्यांना असं काही नसतं की व्हेजिटेरियन, नॉन व्हेजिटेरियन, तर त्या सगळ्या प्रकारचं खाणं खातात. मुंग्यांच्या किती जाती आहेत तुम्ही काही गेस करू शकाल? किती प्रजाती आहेत पृथ्वीवरती साधारण? म्हणजे काही हजार, काही लाख, काही शेकडा. तर जगभरात मुंग्यांच्या 15,000 जाती आहेत आणि त्या प्रत्येक जातीला आपापलं सायंटिफिक नाव आहे, शास्त्रीय नाव. हा जो 15,000 आकडा आहे या आपण शोधून काढलेल्या आणि आपल्याला माहिती असलेल्या जाती. अशा कित्येक जाती अजून असतील की ज्यांचा आपल्याला शोधच नाही लागलेला. त्याच्यामुळे हा कमीत कमी आकडा आहे. भारतात 887 जाती आहेत आणि महाराष्ट्रात 180 जाती आहेत. आता आज इथे येताना मी एक सहज म्हणून जरा बघत होते की मुंबईमध्ये काय अभ्यास झालेला आहे मुंग्यांच्या आणि किती जाती. दुर्दैवाने एवढा अभ्यास झालेला नाहीये. एक आरे कॉलनीमध्ये अभ्यास झालेला आहे मुंग्यांच्या जातींचा आणि टोटल 35 जातींच्या मुंग्या आरे कॉलनीत सापडलेल्या आहेत. त्या व्यतिरिक्त कोणी मुंबईमध्ये एवढा अभ्यास नाही केला. आणि आपण जर का भारतामध्ये बघायला गेलं की सगळ्यात जास्त मुंग्या कुठे सापडतात तर आपला हा जो सिक्कीमचा भाग आहे, हिमालयाचा भाग आहे, त्याच्यानंतर वेस्ट बेंगॉल आणि हा जो सगळा वेस्टर्न घाट आहे खाली जो दिसतो तुम्हाला, तर ते मुंग्यांसाठीचे हॉटस्पॉट आहे. आता या सगळ्या भागांमध्ये तिथले अधिवास असेल किंवा तिथे अशा प्रकारची झाडं आहेत की जिथे मुंग्यांना म्हणजे खूप त्यांना राहायला मिळतं आणि खूप त्यांचे वाढायला अनुकूल असं वातावरण आहे या सगळ्या भागांमध्ये. आता काही वर्षांपूर्वी म्हणजे 3-4 वर्षांपूर्वी काही शास्त्रज्ञ एकत्र आले जगभरातले आणि एक असा विचार केला त्यांनी की सगळ्या पृथ्वीवरती मिळून मुंग्यांची संख्या किती असेल. वाईल्ड गेस काही आपल्याला बघता येईल का? आता त्यांनी काय केलं ते काय असे एक जाऊन मुंगी मोजत बसले नाहीत, इम्पॉसिबल आहे. तर या सगळ्या शास्त्रज्ञांनी गेल्या 80 वर्षातले शोधनिबंध अभ्यासले. साधारण 500 शोधनिबंध अभ्यासले की ज्याच्यामध्ये मुंग्यांची संख्या रिपोर्ट केली. आणि हे सगळे शोधनिबंध जगभरातल्या विविध भाषांमध्ये वेगवेगळ्या कॉन्टिनेंट्समध्ये पब्लिश झालेले होते. आणि त्याच्यामध्ये त्यांना कळलं की पृथ्वीवरती 20 क्वाड्रिलियन मुंग्या आहेत. आता 20 क्वाड्रिलियन हा आकडा म्हणजे 20 वरती 15 शून्य म्हणजे दर माणशी 25 लाख मुंग्या आहेत. हे त्यांनी एस्टिमेट बांधलं. आणि या मुंग्या फक्त जमिनीवरती हिंडणाऱ्या मुंग्या होत्या. म्हणजे त्यांनी झाडावरच्या मुंग्या बघितल्या नाहीत आणि जमिनीखालच्या मुंग्या बघितल्या नाहीत, तरी एवढा आकडा मिळाला त्यांना. आणि या चित्रातून असं एक एस्टॅब्लिश झालेलं आहे की तुम्ही कुठल्याही एखाद्या म्हणजे ट्रॉपिकल जंगलांमध्ये गेला तर तुम्हाला असं दिसेल की तिथले सगळे प्राणी एकत्र करून जर का आपण तराजूच्या एका पारड्यामध्ये ठेवले आणि सगळ्या मुंग्या दुसऱ्या पारड्यात ठेवला तर मुंग्यांचं वजन त्यांच्यापेक्षा जास्त बनेल. आता याच्यावरनं तुम्हाला कल्पना येईल की जो प्राणी आपल्या पृथ्वीवरती एवढ्या प्रचंड संख्येने आहे तर त्या प्राण्याचा काहीतरी निसर्गामध्ये म्हणजे काहीतरी प्रभाव पडत असणारच आणि केवढं प्रचंड कॉन्ट्रीब्युशन असेल त्या प्राण्याचं निसर्गामध्ये. आणि तोच प्राणी आज सगळ्यात जास्त दुर्लक्षित आहे, तोच कीटक. मुंग्या या सामाजिक कीटक याच्यामध्ये येतात. सामाजिक कीटक म्हणजे काय की
मुंग्यांचं जर का तुम्ही वारुळ बघितलं तर त्या वारुळामध्ये सगळ्या मुंग्या एकत्र येऊन त्यांच्या पिल्लांची काळजी घेतात. त्याच्यानंतर आपल्या कसं घरांमध्ये कौटुंबिक म्हणजे एकत्र कुटुंब पद्धती असते, खूप पिढ्या एकत्र राहतात, तसंच मुंग्यांमध्येही दिसतं की 3 ते 4 पिढ्या एकाच वेळेला वारुळात एकत्र राहत असतात. आणि एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे मुंग्यांमध्ये की त्याच्यामध्ये फक्त एकच राणी मुंगी असते की जी अंडी घालते आणि बाकी सगळेजण तिच्यासाठी काम करतात. त्याच्यामुळे मुंग्यांनी काय केलेलं आहे की इथेच संघर्ष काढलेला आहे. प्रत्येकाला माहिती आहे की नाही, तू अंडी घाल, आम्ही घालणार नाही, आम्ही बाकीची कामं करू. त्याच्यामुळे संघर्ष होतच नाही की कॉम्पिटिशन होत नाही या सगळ्यामध्ये. अजून मुंग्यांच्या मधली एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हे जे सगळे फोटो आहेत ना मुंग्यांचे, त्या एकाच वारुळातल्या मुंग्या आहेत आणि प्रत्येक मुंगीचं काम वेगवेगळं असतं आणि ती ज्या प्रकारचं काम करते त्याच्याप्रमाणे तिच्या शरीराची रचना झालेली आहे. म्हणजे काही मुंग्यांचं डोकं मोठं आहे, त्या सैनिक मुंग्या, काही मुंग्यांचं डोकं छोटं आहे तर त्या फक्त घरट्यातल्या पिल्लांची काळजी घेणाऱ्या मुंग्या. तर जसं तुमचं काम त्याच्याप्रमाणे त्यांचं शरीर बनतं. आणि हा जो मजेशीर फोटो आहे याच्यामध्ये त्या वारुळातल्या सगळ्यात मोठ्या सैनिक मुंगीच्या डोक्यावरती त्या वारुळातली सगळ्यात छोटी मुंगी बसली आणि या दोघांच्या मध्ये 50 पट शरीरामध्ये फरक आहे, म्हणजे 50 पट मोठा बॉडी साईज आहे. आणि हा काही मुद्दामून फोटो घेण्यासाठी असा स्टेज फोटोग्राफ नाही आहे हा. या मुंग्यांमध्ये फिडोरोकेटा नावाचं या मुंगीचं नाव आहे. त्यांच्यामध्ये हे जे मोठे सैनिक असतात त्यांच्या डोक्यावरती छोट्या मुंग्या जाऊन बसतात कारण त्यांना मग चालावं लागत नाही आणि मोठमोठी डिस्टन्स त्या जाऊ शकतात. तर हे नेहमी करतात त्यांचे वर्कर्स असं. त्याच्यामुळे बऱ्याचदा मुंग्यांचं आयडेंटिफिकेशन हे इतकं अवघड असतं कारण 2 ठिकाणाहून 2 वेगवेगळ्या मुंग्या मिळतात. आपल्याला वाटतं या 2 वेगवेगळ्या जाती आहेत, ऍक्च्युली त्या एकाच वारुळातले असू शकतात. त्याच्यामुळे हे क्षेत्र खूप म्हणजे किचकट आहे मुंग्यांचे प्रकार ओळखणं आणि जाती शोधणं. आता आपण जेव्हा मुंग्यांचं वारुळ बघतो जाता येता, त्या वारुळाच्या आतमध्ये कोण कोण असतं, म्हणजे तुम्ही जर वारुळ उघडलं तर काय दिसेल, तर त्याच्यामध्ये एक राणी मुंगी असते, त्याच्यानंतर काही नर मुंग्या असतात. नर मुंग्या काय करतात, त्या फक्त मिलन करतात मादी मुंग्यांबरोबर आणि मरून जातात. आणि जो सगळ्यात मोठा फोर्स असतो तो सगळा माद्यांचा असतो, म्हणजे राणी मुंगी मादी असते आणि सगळ्या कामकरी मुंग्या माद्या असतात. म्हणजे एक लक्षात ठेवायचं की आपल्याला बाहेर हिंडताना एखादी मुंगी जी कोणी दिसेल तर ती कामकरी मुंगी असते आणि मादी मुंगी असते, कारण मेन्स नर काम करतच नाही, ते फक्त 7-8 दिवस घरात राहतात आणि निघून जातात, एवढंच त्यांचं काम. त्याच्यानंतर काही सैनिक मुंग्या असतात, तसंच मुंग्यांचे त्यांचे अंडी असतात, अंडी पुढे वाढत जाऊन त्यांचे कोष तयार होतात. अशा असंख्य गोष्टी तुम्हाला एखाद्या वारुळात दिसतील. आणि तुम्ही कल्पना करा, आपण कित्येक जण असं एखादं वारुळ असतं आपण गंमत म्हणून लाथेने उडवतो, पुढे जातो, पण मुंग्या इतकी प्रचंड मेहनत घेतात ते वारुळ सगळं उभारण्यासाठी की आयुष्यभराची त्यांची ती पुंजी पणाला लावून त्यांनी ते वारुळ तयार केलेलं असतं. आता मी विचार केला की आज तुम्हाला आपल्या अगदी आसपास दिसणाऱ्या वेगवेगळ्या मुंग्यांचे प्रकार सांगू की ज्या अगदी कॉमनली दिसतात सगळीकडे. आता बऱ्याच आपल्या पायावरती काळ्या मुंग्या चढतात आणि अशा गुदगुल्या केल्यासारखं वाटतं आपल्याला, त्या चावत नाही विशेष, आपण त्याला देवाची मुंगी असं पण म्हणतो. तर ती ही मुंगी, तिला काळी वेडी मुंगी अशासाठी म्हणतात कारण ती ना अशी कधीच सरळ लाईनीमध्ये चालताना तुम्हाला दिसणार नाही, त्या वेड्या वाकड्या पळत असतात. आता हे जे मराठी शब्द आहेत, दुर्दैवाने असं झालंय की मुंग्यांना फक्त सायंटिफिक शब्दच त्यांच्याबद्दल अवेलेबल आहेत. मराठी शब्द हे आम्ही शोधून काढले, त्यांच्या वर्तणुकीवरती आधारले, पण अनफॉर्च्युनेटली आपल्या लिटरेचरमध्ये मराठी काही शब्द नाही आहेत मुंग्यांना. ही एक आपल्या स्वयंपाकघरात आजकाल खूप येते मुंगी, म्हणजे जर का चहा कॉफी सांडलेली असेल तर तिथे या मुंग्या येतात आणि त्यांना म्हणतात घोस्ट अँट्स, म्हणजे भूत मुंगी. का तर त्या अगदी छोट्या असतात आणि इतक्या ट्रान्सपरंट असतात की त्या दिसत पण नाहीत, कधी येतात कधी जातात हे काही कळत नाही. तर म्हणून आणि त्यांना आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे त्या मुंग्यांना जर का चिरडलं ना तर घाण वास येतो. आता हा वास कशासाठी येतो, कारण त्या मुंग्या मरताना त्यांच्या शरीरात एक प्रकारचा सिग्नल सोडतात बाकीच्यांसाठी की इथे येऊ नका, आणि म्हणून तो वास सोडून त्या मरतात. पण ही एक लाल मुंगी जी आपल्याला चावते, हा, तर तिचं नाव आहे फरो मुंगी. पूर्वीच्या काळी असं एक होतं की इजिप्तमध्ये प्लेग आला होता आणि तेव्हा असं लोकांचा समज झाला होता की या मुंगीमुळे प्लेग आला म्हणून तिला तसं नाव पडलं, पण ऍक्च्युली तसा नंतर काही त्याला एव्हिडन्स नाही किंवा काही असं काही संदर्भ मिळालेला नाहीये. आणि ही मुंगी आपल्याला पाहायला ती लाल चावते आणि आगाव होते, तर ती ही मुंगी आहे. आणि यांच्यामध्ये ना खूप प्राणी असतात, पण याचं वैशिष्ट्य असं आहे
की या सगळ्या राण्या एकत्र चालवतात वाळू, ते आपापसात भांडणं करत नाही. त्याच्यामुळे त्यांची प्रजा खूप वाढते आणि या मुंग्यांना कंट्रोल करणं फार अवघड जातं. काही वर्षांपूर्वी, एक 3-4 वर्षांपूर्वी पेपरमध्ये बातमी आली होती की तमिळनाडूमध्ये असं झालेलं की जंगलाच्या भागात राहणारे जे आदिवासी होते, अचानक जंगलांमधनं प्रचंड संख्येने या मुंग्या बाहेर आल्या. याचं नाव आहे एनोफ्लोलेपिस. आणि त्यांनी अटॅक करायला सुरुवात केली आदिवासींवरती. इतकी वेळ आली की आदिवासी ते म्हणजे जेवू सुद्धा शकत नव्हते, त्यांच्या सगळ्या घरांमध्ये मुंग्या पसरल्या. आणि या ज्या मुंग्या आहेत त्यांना पिवळी वेळी मुंग्या याच्यासाठी म्हणतात. आता फोटोत क्लिअर नसलं तर त्या मुंग्या पिवळ्या रंगाच्या आहेत आणि त्यानं डिस्टर्ब केलं त्यांना की त्या वेडेवाकडे त्यांचे स्पर्शिका असतात ते हलवतात आणि पाय वेडेवाकडे हलवतात आणि पळायला लागतात. तर म्हणून त्यांना येलो क्रेझी अँट असं नाव आहे. आता आजकाल काय होतं की मुंग्या विचित्र का वागतात अशा की एकदम बाहेर येऊन सगळ्यांवरती अटॅक करायचा. तर एक कारण त्याचं असं आहे की उष्णता सगळीकडे खूप वाढते, क्लायमेट चेंजमुळे हे सगळे बदल होत आहेत. कीटकांवरती त्याचा परिणाम होतो, त्यांची भूक खूप वाढते आणि त्यांना कळत नाही काय करावं आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी घडत आहेत. म्हणजे हे त्यांचं काही नॉर्मल वागणं नाहीये, पण बाहेरच्या वातावरणातले चेंजेस त्यांच्याही परिणाम होतात. ही जी आहे ना, तर ही आहे सोलेनॉप्सिस जेमिनाटा, म्हणजे अतिशय कडकडून चावणारी लाल मुंगी. म्हणजे त्याला फायर अँट्स म्हणतात कारण ती आपल्याला जेव्हा चावते तेव्हा अशक्य आग होते. आणि ही मुंगी आपल्याकडे अमेरिकेत नाही, ही भारतातली मुंगी नाही आणि आता ती जगभरात सगळीकडे पसरली. तर या ज्या मुंग्या, तुम्हाला तो जो फोटो दिसतोय ना, तर बागेत खूपदा आपल्याला अशा छोट्या छोट्या अंतरावरती अशी भुसभुशीत मातीची घरं दिसतात, तर ती या मुंग्यांची असतात. आणि या मुंग्या त्रासदायक वाटतात आपल्याला, म्हणजे आपल्याला असं वाटतं की काय लाल मुंग्या, की केवढा त्रास होतो, काही काम करू शकत नाही. पण याच मुंग्यांनी एका बाईचा जीव वाचवला. तर त्याची गोष्ट अशी आहे की अमेरिकेमध्ये एक जॉन मुरे नावाची स्काय डायव्हर होती. तिचा छंद होता स्काय डायव्हिंग करणं. तर ती प्लेनमधनं जायची वरती आणि काहीतरी 13-14 हजार फुटांवरती पॅराशूट घेऊन खाली जम्प करायची. ती अगदी कसलेली होती त्याच्यात. एक दिवशी काय झालं की तिने 14,000 फुटांवरनं उडी मारली आणि तिचं पॅराशूट उघडलंच नाही ऐकायला. मग तिने परत इमर्जन्सी दुसरा एक सिस्टीम अनलॉक केली. ती खाली आली आणि 7-8 हजार फुटांवरती आल्यानंतर ती दुसरी सिस्टीममध्ये पण प्रॉब्लेम आला आणि मग तिचा फ्री फॉल सुरू झाला. ती जवळपास 7,000 फुटांवरनं जमिनीवरती जोरात येऊन आदळली. तिचं आणखी दुर्दैव किंवा सुदैव असं की खाली या मुंग्यांचं मोठं वारूळ होतं, ती बरोबर त्याच्यावरती येऊन पडली. आणि काय झालं की एकाच वेळेला मुंग्या चौकाळल्या, कारण एकदम आकाशातनं कोणतरी एवढं जोरात येऊन आदळलंय. तर तिला मल्टिपल फ्रॅक्चर झाली, पण एकाच वेळेला 200 ते 250 मुंग्या बाहेर येऊन तिला चावल्या. आणि त्याच्यामुळे काय झालं की मुंग्यांनी जो दंश केला ना, तर त्याच्यामधनं तिच्या शरीरातलं म्हणजे ॲड्रिनालिन वाढलं आणि ते तिचं हृदय पंप होत राहिलं पॅरामेडिक्स येईपर्यंत, डॉक्टर्स येईपर्यंत. आणि त्या मुंग्यांनी चावे घेत घेत तिच्या शरीरामध्ये इतकं ते ॲड्रिनालिन वाढलं की तिचं हृदय सुरू राहिलं. आणि डॉक्टरांनी त्यांच्या रिपोर्टमध्ये लिहिलं की आज मुंग्या नसत्या तरी जिवंत नसते. मग तिने 1 वर्ष ट्रीटमेंट घेतली आणि इतक्या उंचावरनं पडून सुद्धा ती जिवंत राहिली. आणि ती नेहमी श्रेया या मुंग्यांना देते की त्यांनी मला जिवंत ठेवलं असं. आता आपण जो म्हणतो ना की मुंगळे खूप झालेत घरात, तर हा आपल्याकडचा स्थानिक ही मुंगी आहे. खूपदा असं वाटतं की मुंगळा म्हणजे काय नर आणि मुंगी म्हणजे मादी, असं काही नाहीये. मुंगळा ही एका विशिष्ट प्रकारची मुंग्यांची जात आहे. तर तिचं नाव आहे कॅम्पोनोटस. आणि हा जो आहे तर आपल्याला हे नेहमी बागेमध्ये आपल्या ग्रुपनी असे सगळे फिरत असलेले दिसतात. खूप वेगवेगळ्या प्रकारचं खाणं खातात आणि यांना एक मजेशीर नाव आहे, गॉडझिला अँट असं म्हणतात, कारण ते जोरदार मोठे असतात म्हणजे साईजनी. आणि जर का हा चावला मुंगळा तर तुम्ही खूपदा बघितलं असेल की त्याचं शरीर तुटलं तरी तो चावा सोडत नाही, घट्ट चावा घेऊन ठेवतो. ते खूप त्रासदायक असतो. आपल्याकडे एक मुंगी दिसते लेप्टोजिनस नावाची. तर अमेरिकेमध्ये आर्मी अँट्स म्हणून आहेत, तर तसंच आपली ही भारतातली आर्मी अँट आहे. आणि हा एक खूप सुंदर व्हिडिओ आम्हाला मिळाला. मी आणि राहुल एकदा एका ठिकाणी फील्डवर्कसाठी गेलो होतो आणि तिथे आम्ही हे शूटिंग केलं. तर या मुंग्या आहेत ना, तर त्यांना प्रोसेशन अँट्स अशासाठी म्हणतात की त्या एका लाईनमध्ये सैनिकांसारख्या चालत राहतात. हां, आता तुम्ही इथे बघताय असं 3 ते 4 जणांची लाईन आहे आणि ते त्यांच्या तोंडात त्यांचे वेगवेगळे पिल्ल अंडी घेऊन चालले. पण कुठेही गोंधळ दिसत नाही, शिस्तबद्ध रीतीने ते सगळं ट्रान्सपोर्ट करतात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी त्यांची कॉल आहे.
आता मी हे बघत असताना आम्हाला असं दिसलं की पाऊस सुरू झाला आणि अजून एक व्हिडिओ आहे. पाऊस सुरू झाला तरी या मुंग्यांचं काम काही थांबलं नाही. एक पतंग आहे त्यांच्या तोंडात एवढा मोठा, तर एका मुंगीला काही तो नेता येईना, सगळ्या मुंग्या एकत्र आल्या आणि एकजुटीने ओढत ओढत तो पतंग त्या त्यांच्या घराकडे नेतात. त्याच्यामुळे मुंग्यांमध्ये अशा खूप वेगवेगळ्या क्वालिटीज आहेत की ज्या आपल्याला शिकण्यासारख्या आहेत, की कुठलीही मोठं चॅलेंज जरी असेल तर ते सगळेजण एकत्र येऊन मार्ग काढतात. अजिबात त्यांच्यामध्ये भांडाभांडी नसते आणि खूप छान कोऑर्डिनेशन असतं. मुंग्यांकडे खूप डिग्र्या आहेत आणि वेगवेगळ्या विषयातल्या ज्या आपल्याला माहिती नाही आहेत, पण मी विचार केला की एक एक डिग्री घेऊन एक एक उदाहरण द्यावं की मुंग्यांमध्ये क्वालिटीज काय काय. तर मुंग्या खूप छान आर्किटेक्ट्स आहेत. हे बऱ्याचदा आंब्याच्या झाडावरती अशा प्रकारची पानं विणलेलं घर दिसतं, खूप सुंदर असतं हे. पण या मुंग्या आहेत त्या भयंकर चावतात. या मुंग्यांचा एक फायदा असा की जेव्हा या मुंग्या आपल्या झाडांवरती असतात, आंब्याच्या झाडांवरती, तेव्हा दुसरी कुठलीही कीड त्या झाडाला लागत नाही, कारण मुंग्या सगळी कीड संपवून टाकतात. आणि त्याच्यामुळे बऱ्याचदा इव्हन केरळमध्ये काय किंवा आफ्रिकेमध्ये काय बरेच शेतकरी या मुंग्या जिथं कुठे मिळते तिथे आणून आपल्या आंब्यांच्या शेतीमध्ये लागवड करतात त्यांची, की आंब्याचं पीक जास्त चांगलं यावं म्हणून. या आपल्याकडे सगळीकडे दिसतात. त्यांना विणकरी मुंग्या अशासाठी म्हणतात की या मुंग्या आहेत ना, तर त्या काय करतात, ही अशी दिसते त्यांची मुंगी, म्हणजे विणकरी मुंगी. आणि त्या घर बांधताना झाडाची पानं अशी एकत्र आणतात आणि त्यांची जी अळी असते तर ती तोंडात धरून बाहेर येतात आणि ती जी अळी आहे तर ती तिच्या अंगातलं सिल्क जे आहे तर ते ती बाहेर टाकते आणि ते सिल्क चिकटवून या मुंग्या त्या सिल्कपासून पानं चिकटवतात आणि छान घर बांधतात. अशी पण खूप जंगलात आपल्याला उतरत्या कायगोडा जॅपनीज टेम्पल्स असतात ना, तर त्यांची रचना असलेली अशी घरं दिसतात. तर या मुंगीचं नाव आहे क्रिमॅटोगॅस्टर आणि इतकी सुंदर घरं बांधतात म्हणजे ज्यावरती उन्हाचा परिणाम होत नाही, पाऊस वॉटरप्रूफ असतात ही झाडं. आणि आपलं कार्टन बॉक्सेस सारखं जे मटेरियल असतं तर तसं हे मटेरियल असतं. आणि या मुंग्या काय करतात की झाडांची साल खरवडतात, त्याच्यामध्ये स्वतःची लाळ मिसळतात, माती मिसळतात, ते मिक्स करतात आणि त्याच्यावरनं पाऊस जाऊ नये आतमध्ये म्हणून अशा उतरत्या धाटणीची घरं बांधतात. अतिशय सुंदर अशी ही घरं आपल्याकडे खूप ठिकाणी दिसतात जिथे खूप पावसाचे प्रदेश असतात तिथे. तर यांना फोर्ट अँड्स असं म्हणतात, कारण किल्ल्यासारखे बुरुज असणारी घरं बांधतात. या मुंग्यांचं वैशिष्ट्य असं की या मुंग्या झाडांच्या बिया खातात आणि त्या बिया सगळ्या घराच्या आतमध्ये नेऊन त्यांची जमिनीखाली मोठी गोडाऊन्स असतात तर तिथे या सगळ्या बिया त्या साठवतात आणि फक्त नेऊन बिया ठेवतात का तर नाही, त्यांना हे माहिती असतं की आपण जर का बिया तशाच्या तशा आत ठेवल्या तर त्या रुजतील आतमध्ये आणि सगळं जंगल आतनं वाढायला लागेल. तर त्या बियांचा जो जर्मिनेटिंग पार्ट असतो तो काढून टाकतात आणि फक्त जो खाण्यायोग्य पार्ट असतो तो आतमध्ये नेऊन जातो. ते त्यांना माहिती. आणि अतिशय सुंदर अशी रचना असते या घरांची. याच्यामुळे काय होतं की पाणी अजिबात जात नाही आणि नेहमी अशी उतारावरती ती बांधलेली असतात. या आपल्या महाराष्ट्रात सगळीकडे दिसतात पण ह्याच्यावरती काहीही दुर्दैवाने काम झालेलं नाही या मुंग्यांवरती. आणखीन एक आपल्याला रायगडाच्या परिसरात एक खूप मस्त इंटरेस्टिंग अशी मुंगी बघायला मिळते. ही जी मुंगी आहे ना तर ही एवढ्या साईजची असते आणि तिचं जर तुम्ही तोंड बघितलं, डोळे मोठे तिचे आणि असा जबडा कोयत्यासारखा. तर ही उत्कृष्ट प्रिडेटर अँट आहे. म्हणजे ती काय करते की हवेतल्या हवेत उंच उडी मारून, म्हणजे तिची उडी 10 सेंटीमीटर इतकी उंच जाऊ शकते, उंच उडी मारून ती हवेतले किडे पकडते आणि मारते. म्हणजे आम्ही हिला टायग्रेस ऑफ द अँट वर्ल्ड असं म्हणतो, म्हणजे मुंग्यांच्या विश्वातली वाघीण. कारण ती बरोबर वाघ जसा असा लपत छपत जाऊन एकदम भक्ष्याला पकडतो त्या पद्धतीने ही या सगळ्या शिकारी करते. आणि तिचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे तिचं घर जे असतं ना तर ते कसं असतं, बाहेरनं खूप छान डेकोरेशन असतं त्या घराला आणि तुम्ही जर का ते घर आतमधनं बघितलं तर छोटासा मातीचा घडा असतो घराचा आकार आणि तो बाकीच्या आसपासच्या एरियापासून कट केलेला असतो, मध्ये पोकळी असते. त्याच्यामुळे काय होतं की पावसाचं पाणी निघून जातं वाहून. आणि घराच्या आतमध्ये मुंग्या काय करतात की आसपासच्या गोष्टी जमा करून प्लास्टरिंग करतात सगळ्या घरातल्या भिंतींना, त्याच्यामुळे पाणी जात नाही. आणि मुंग्या खूप स्वच्छ असतात राहायला. तर इथे तुम्हाला एक छोटासा असं हे दिसेल, म्हणजे नळकांड्यासारखी आलेली गोष्ट. तर ती जी आहे ना तर ते मुंग्यांच्या टॉयलेटकडे जाणाऱ्या असतात. तर मुंग्या सगळ्या घरातला कचरा साठवतात आणि तो त्या टॉयलेटमध्ये नेऊन टाकतात. म्हणजे ते मेन घरामध्ये स्वच्छ ठेवतात, तिथे काही येऊ देत नाही. आता या मुंग्यांची ज्या
खूप सुंदर पद्धतीने घर डेकोरेशन करतात. आता त्यांनी हे काय पक्ष्यांची पिसं तुम्हाला दिसत आहेत, त्याच्यानंतर वेगवेगळ्या कीटकांचे कोश दिसत आहेत, काड्या दिसत आहेत, फुलांच्या पाकळ्या दिसत आहेत, असं सुद्धा वापरून ते आपली घरं सजवतात. आणि याचा फायदा असा आहे की या सगळ्या गोष्टींवरती सकाळ पहाटेचे दवबिंदू जमा होतात आणि त्याचा मुंग्यांना फायदा होतो. कारण त्या जेव्हा घरातनं बाहेर येतात तेव्हा त्यांना पाणी रेडीमेड मिळतं. सो मुंग्यांनी खूप वेगवेगळ्या पद्धतीने अशा निसर्गातल्या गोष्टींचा फायदा करून घेतलेला आहे. काही मुंग्या अशा असतात की ज्या झाडांच्या काट्यांमध्ये जाऊन राहतात आणि त्याच्यामुळे काय होतं की झाडाला मुंग्या झाडावर असल्या की बाकी कोणी प्राणी ते झाडं खायला जात नाही. त्याच्यामुळे झाडाला संरक्षण मिळतं आणि मुंग्यांना राहायला लॉजिंग आणि बोर्डिंग मिळतं झाडाच्या आतमध्ये जाऊन. सो असं दोघंही एकमेकांना बेनिफिट करतात. आता मी मगाशी तुम्हाला म्हणलं की मुंग्या बुरशीची शेती करतात. तर अमेरिकेमधल्या काही मुंग्या अशा आहेत की ज्या उत्कृष्ट पद्धतीने बुरशीची शेती करतात. या मुंग्या काय करतात, झाडांची पानं घेऊन येतात आणि त्यांच्यावरती बुरशीचा धागा ठेवतात आणि ती जी बुरशी आहे तर ती ही सगळी पानं खाते आणि मुंग्या ही बुरशी खाऊन वाढतात. आणि आपल्याकडे कसे शेतकरी ना म्हणजे अतिशय आता आपल्याला माहिती असेल आपण 12-13 हजार वर्षांपासून शेती करतो. या ज्या मुंग्या आहेत तर त्या जवळपास 5 कोटी वर्षांपासून ही शेती करत आलेल्या आहेत. आणि एवढंच नाही, त्या नुसत्या शेती करत नाही तर त्या या बुरशीच्या शेतीवरती दुसरी कुठली कीड येऊ नये म्हणून स्वतःच्या अंगातनं अँटीबायोटिक्स तयार करून स्प्रे करतात. त्याच्यानंतर त्या स्वतःची विष्ठा या बुरशीच्या शेतीला खत म्हणून वापरतात. आणि आपल्याकडचे शेतकरी कसे बी बियाणं एक्सचेंज करतात एकमेकांमध्ये, तशा या मुंग्या बुरशीचे धागे एकमेकांमध्ये एक्सचेंज करतात. आणि एवढंच नाही तर हे पण दिसून आलेलं आहे की जेव्हा या मुंग्यांच्या घरातली नवीन मुंगी आपलं घर सुरू करायला जेव्हा बाहेर पडते, नवीन राणी मुंगी, तेव्हा तिची आई तिला जाताना एक बुरशीचा धागा देते बरोबर आणि तो घेऊन ती स्वतःच्या घरी नवीन बुरशीच्या शेतीची सुरुवात करू शकते. म्हणजे आपल्याला असं वाटतं की कितीदा माणसांसारख्या सगळ्या गोष्टी मुंग्यांमध्ये पण घडतात. आता अजून एक मुंग्यांमधली आपल्याला जवळ माणसांसारखीच गोष्ट म्हणजे आपण जशा गायी पाळतो तशा मुंग्या एक असे मावा नावाचे पांढरे किडे असतात तर त्या पाळतात काही मुंग्या. आणि मुंग्या काय करतात, या मावा किड्यांना, हे मावा किडे जे असतात तर ते पानातला रस शोषतात. म्हणजे पानांसाठी ते चांगले नसतात पण ते खूप रस शोषतात आणि स्वतःच्या अंगातले एक गोड पदार्थ बाहेर टाकतात जे या मुंग्यांना हवा असतो. त्याच्यामुळे या मुंग्या या सगळ्या मावा किड्यांना पाळतात आणि त्यांच्या बारुळाच्या आतमध्ये या किड्यांना ठेवण्यासाठी वेगळ्या खोल्या असतात. तर मुंग्या शेतकरी कसं गाई चरायला रोज घेऊन जातात ना बाहेर ठराविक वेळेला, तशा या मुंग्या ठराविक वेळेला या किड्यांना घेऊन पानांवरती जातात, त्यांना हिंडवतात आणि मग त्यांना खाऊ देतात आणि मग त्यांच्यामधनं निघणारा गोड पदार्थ स्वतः खातात. आणि आता रिसेंटली असं पण दिसून आलेलं आहे की हे जे किडे आहेत ते सगळीकडे पळू शकतात बरोबर जेव्हा मुंग्या त्यांना घेऊन जातात चरायला तेव्हा. तर या मुंग्या त्यांना माइल्ड ड्रग देतात की ज्याच्यामुळे त्यांना थोडी गुंगी येते आणि ते सगळे एका ठिकाणी राहतात. म्हणजे मुंग्या एवढ्या ऍडव्हान्स गोष्टी करू शकतात. आता अजून एक क्वालिटी म्हणजे नर्स मुंग्या. मुंग्यांमध्ये पण मेडिकल केअर असते. आणि कसं कळलं तर US मध्ये एक एक्सपेरिमेंट झाला, त्याच्यामध्ये त्यांनी बागेत आढळणारी एक कॉमन मुंगी घेतली आणि त्यांना असं लक्षात आलं की या मुंगीमध्ये म्हणजे मुंग्यांच्या कॉलनीमध्ये जेव्हा काही मुंग्यांना आजार होतो तर तेव्हा या आजारी पडलेल्या मुंग्या त्यांना कळतं आपण आजारी आहोत तर त्या मेन कॉलनीपासून लांब जाऊन थांबतात. त्या कधी कॉलनीमध्ये जात नाहीत, राणीच्या जवळ तर अजिबात जात नाही. आणि आपण जर का ते इन्फेक्शन वाढायला लागलं तर त्यांच्यामध्ये ना नर्स मुंग्या म्हणू शकतो अशा मुंग्या असतात. तर त्या आजारी मुंग्यांच्या अंगावरती स्वतःच्या अंगातनं अँटीबायोटिक तयार करून लावतात. आणि एवढंच नाही तर समजा एखादं नवीन इन्फेक्शन आलं तर नर्स मुंग्यांना कळतं की हे इन्फेक्शन नवीन आहे, याचा आपल्यालाही त्रास होऊ शकतो. अशा वेळेला त्या लांब उभ्या राहून स्प्रे करतात, त्यांच्या जवळ जात नाही, ते अँटीबायोटिक्स लांबनं स्प्रे करतात. म्हणजे हे कसं घडतं माहिती नाही पण मुंग्यांमध्ये एवढी थक्क करणारी कॅपॅसिटी आहे की मुंग्यांना हे तर कळतच की इन्फेक्शन नवीन आहे का जुनं आहे, पण त्याप्रमाणे आपण कसं वागायचं हेही त्यांना कळतं. आता एक बऱ्याचदा म्हणजे कॉमन प्रश्न असा की मुंग्या एका लाईनमध्ये असे येतात, एकमेकांशी काहीतरी बोलल्यासारखे वाटतात आणि निघून जातात, तर नक्की काय घडतं. तर मुंग्यांमध्ये ना आपण जशी शब्दांची भाषा वापरतो तसं मुंग्यांमध्ये सगळं कम्युनिकेशन जे असतं ते सगळं रसायनांचं असतं, केमिकल्स वापरतात त्या. ही केमिकल्स त्यांच्या शरीरावरती सगळीकडे असतात. म्हणजे आपण जसं आयकार्ड घालून फिरतो तसं मुंग्यांमध्ये प्रत्येकीच्या शरीरावरती एक केमिकल सिग्नेचर असते.
जेव्हा दोन मुंग्या एकमेकांना भेटतात आणि त्यांचे अँटेना किंवा स्पर्शिका ज्या असतात त्या जेव्हा एकमेकांना अशा टच करतात, तर तेव्हा हे कळतं की समोर येणारी मुंगी कुठल्या वारुळातली आहे, माझ्या का वेगळ्या, ती नर आहे का मादी आहे, किंवा ती राणी जातीची आहे का कामकरी जातीची आहे. या सगळ्या गोष्टी त्यांना त्या केमिकल एक्सचेंजद्वारे कळतात. आणि त्याला म्हणतात हायड्रोकार्बन्स. हे जे केमिकल्स आहेत त्याला हायड्रोकार्बन्स असं म्हणतात. तर मगाशी मी जे प्रोफेसर विल्सनचा फोटो दाखवला ना, तर त्यांनी मुंग्यांच्या संवादावरती प्रचंड काम केलं आणि त्यांनी एक ना खूप गमतीशीर एक्सपेरिमेंट केला एकदा. म्हणजे त्यांना हा शोध कसा लागला की मुंग्यांमध्ये रासायनिक संदेशांची देवाणघेवाण होते. तर त्यांना एक दिवशी असं कळलं, ते लॅबमध्ये बसले होते आणि त्यांच्याकडे मुंग्या होत्या समोर आणि त्यातली एक मुंगी मेली. तर बाकीच्या मुंग्या इकडनं तिकडे जात होत्या आणि त्यांना काही फरकच पडला नाही की ती मुंगी तिथे मरून पडली. आणि असे 2-3 दिवस गेले आणि त्याच्यानंतर अचानक काहीतरी गडबड सुरू झाली कॉलनीमध्ये आणि त्या मुंग्यांना कळलं ही मुंगी मेली आणि त्यांनी त्या मुंगीला उचलून, मुंग्यांची दफनभूमी सारखी गोष्ट असते, म्हणजे अगदी खूप पॉश दफनभूमी नाही, पण असा एक कॉर्नर की जिथे सगळ्या डेड बॉडीज ते नेऊन टाकतात. तर त्या मुंग्यांना कळलं ही मेली. मग 3 दिवसानंतर त्यांनी त्या मुंगीला उचललं आणि लांब नेऊन टाकलं. मग प्रोफेसर विल्सनला असं वाटलं की काय घडत असेल तिसऱ्या दिवशी की ज्याच्यामुळे मुंग्यांना कळतं की ही मुंगी मेली. मग त्यांनी काय केलं, आपण काय विचार करू की काहीतरी कुजलेले पदार्थ वास येत असणार. मग त्यांनी सगळे कुजलेले पदार्थ त्यांच्या लॅबमध्ये आणले आणि प्रत्येक पदार्थाचं विश्लेषण करणं सुरू केलं की या पदार्थामधनं कुठलं केमिकल निघतं. असं 1 महिना प्रयोग केले आणि त्यांना असं कळलं की ओलिक ऍसिड नावाचा एक रसायन आहे की ज्या रसायनामुळे कळतं मुंग्यांना की ते रसायन तिसऱ्या दिवशी त्या मेलेल्या मुंगीच्या अंगातनं बाहेर पडतं. मग त्यांनी काय केलं की त्या ओलिक ऍसिडचा एक ड्रॉप घेतला आणि त्यांच्या कॉलनीमधली एक एकदम चांगली जिवंत मुंगी होती, तिच्या अंगावरतून टाकला. जसा तो ड्रॉप टाकला तशी ती मुंगी जिवंत असून सुद्धा बाकीच्या मुंग्यांनी तिला लगेच आल्या, तिला उचललं आणि त्या स्मशानभूमीत नेऊन टाकलं. ती मुंगी खूप पाय झाडत होती की अरे म्हणजे मी मेलेली नाही, मला नेऊ नका. पण त्यांनी काही जुमानलं नाही. मग ती दिवसभर तिने स्वतःचं अंग स्वच्छ केलं आणि नंतरच तिला कॉलनीमध्ये प्रवेश मिळाला. तर त्याच्यामुळे विल्सनने हे शोधून काढलं की मुंग्यांना डोळ्यांनी दिसत नाही, पण केमिकल्सला त्या प्रतिसाद देत असतात, एकमेकांच्या अंगातून निघणाऱ्या केमिकल्सला. आता आपण हे बघतो की मुंग्या खाणं शोधत इकडे तिकडे फिरतात. जसं खाणं मिळतं तसं त्या एकदम फास्ट आपल्या घराकडे पळत सुटतात. मग मुंग्यांना दिशा कशा कळतात? म्हणजे आपल्या माणसांना आपण वेगवेगळ्या गोष्टी वापरतो, GPS वगैरे, मुंग्यांकडे काय आहे तसं. आणि तर मुंग्या काय करतात की खूपदा त्या लँडमार्क्स लक्षात ठेवतात रस्त्यातले, किंवा त्या आपण किती वेळेला कुठे वळलो हे ते सूर्याचा कंपास सारखा वापर करून लक्षात ठेवतात. आता किंवा कधी कधी त्या आपल्या अंगातनं केमिकल सोडतात, गंधकण, ज्याचा वापर करत करत त्या परत येऊ शकतात त्याच रस्त्याने घराकडे. आता तुम्ही विचार करा की एक वाळवंट आहे, वाळवंटात पण मुंग्या राहतात. वाळवंटात तर काही लँडमार्क्स नाहीये, खाणाखुणा नाहीये. मग वाळवंटातल्या मुंग्या स्वतःचं घर कसं शोधतात? तर एक खूप क्यूट असा एक्सपेरिमेंट केला शास्त्रज्ञांनी, अगदी साधा एक्सपेरिमेंट. त्यांनी काय केलं, वाळवंटातल्या मुंग्या घेतल्या, त्यातल्या एका मुंगीचे पाय त्यांनी 5 मिलीमीटरनी कापून टाकले. मुंग्यांना काही त्रास झाला नाही, मुंग्या त्यांची कामं करत होत्या. तर ती जी डावीकडची मुंगी तिचे पाय कापले. मधल्या जी मुंगी आहे तर त्या मुंगीला त्यांनी आपले डुकराच्या अंगावरचे केस असतात ना, तर ते सुपर ग्लू लावून चिकटवले आणि तिचे पाय 5 मिलीमीटरनी लांब केले. आणि ती तिसरी मुंगी तिला तसंच ठेवलं, ती नॉर्मल मुंगी. आणि जेव्हा त्यांनी या मुंग्यांना त्यांच्या घराकडे जायला सोडलं तर तेव्हा ज्या मुंगीचे पाय कापले होते तिच्या ढांगातलं अंतर कमी झालं. त्याच्यामुळे ती तिच्या घराच्या अलीकडे 5 सेंटीमीटर थांबली आणि ती घर शोधायला लागली. कारण ती बरोबर झाली, तिच्या डोक्यात फिक्स होतं की आपल्या घरापासून एका ठिकाणापर्यंत जायचं अंतर किती. तर पाय कापल्यामुळे तिचं अंतर ढांगातलं कमी झालं आणि ती घराच्या खूप अलीकडे येऊन थांबली. आणि ज्या मुंगीचे पाय मोठे केले होते चालताना तिच्या ढांगांमधलं अंतर वाढलं, त्यांनी डिस्टन्स ओव्हर एस्टिमेट केलं आणि त्या घराच्या पुढे जाऊन थांबलं. हा खूप कॉम्प्लिकेटेड एक्सपेरिमेंट आहे, पण इन शॉर्ट याच्यावरनं शास्त्रज्ञांना असं कळलं की मुंग्या पावलं मोजतात, 1, 2, 3, 4 अशी नाही, पण त्यांच्या डोक्यात एक गणित आहे की काही ठराविक अंतर चाललं की इतकी पावलं झाली आणि इतकं डिस्टन्स चाललं आणि त्याच्यावरनं त्या घराकडे परत येण्याचा मार्ग लक्षात ठेवू शकतात. या त्या मुंग्या खूपदा असं पण होतं
की मुंग्यांना त्यांचं घर अचानक सोडून दुसरीकडे जावं लागतं, कारण पाणी येतं, काहीतरी घरामध्ये पाणी शिरतं. अशा वेळेला इंटरेस्टिंगली मुंग्या काय करतात की त्यांच्यामध्ये काही काही अनुभवी मुंगी असतात. आता ही जी पुढची मुंगी दिसते तर ती आहे लीडर आहे. तर ती या मुंग्यांना खूप माहिती असतं आसपासच्या एरियामधल्या सगळ्या गोष्टींची. तर जेव्हा घर शिफ्ट करण्याची वेळ येते, आता आपण माणसं विचार करू शकतो की आपल्याला घर शिफ्टिंग करावं लागतं तेव्हा केवढा मोठा खटाटोप असतो तो. तर या मुंग्यांना जेव्हा घर शिफ्ट करावं लागतं तर तेव्हा या लीडर मुंग्या ज्या असतात तर त्या आधी जाऊन सगळ्या परिसराची माहिती घेऊन 3-4 घरं शोधतात. मग त्या आपापसात एकत्र येतात. त्या एकमेकांना सांगतात की या 3-4 जागांपैकी कुठलं जागा बेस्ट असेल आपल्याला जायला, कुठली सुरक्षित असेल. आणि मग एकदा का ती जागा ठरली की त्या परत येतात आणि एकेका मुंगीला असं त्यांच्या मागे 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 रस्ता दाखवत घेऊन जातात. तर आपल्याला ही गोष्ट अतिशय क्षुल्लक किंवा साधी वाटते, पण मुंग्यांच्या दृष्टीने विचार केला तर हे सगळं फार कॉम्प्लिकेटेड आहे. आणि लिटरली या मुंग्या खूप गोष्टी करतात. शॉर्टकट शोधतात की नवीन जागा सापडली तिथला कुठला बेस्ट शॉर्टकट राहील तिथे पोहोचायचा. त्याच्यानंतर सगळ्या मुंग्या 3-4 जागा बघून एक बेस्ट जागा सिलेक्ट करतात. म्हणजे मुंग्यांच्या दृष्टीने विचार केला तर फार मोठी कठीण गोष्ट त्या करत आहेत. आणि मी ज्या मुंग्यांवरती काम केलं तर त्यांना डायकामा नावाच्या मुंग्या, आणि यांची स्पेशालिटी ही की त्यांच्यामध्ये राणी मुंगीच नाही, पण तरीही सगळ्या मुंग्या एकसारख्या दिसतात. राणी मुंगी काही वेगळी नाही त्यांच्यामध्ये, तरीही एकच मुंगी अशी की जी अंडी घालत असते. मग आम्ही शोधायचा प्रयत्न केला की अरे सगळेच जण सारखे दिसत आहेत, मग हे ठरवतं कोण की कोण अंडी घालणार. तर आमच्या असं लक्षात आलं की या डायकामा मुंग्यांमध्ये तुम्हाला असा एक लाल छोटासा गोल दिसतो, तर त्यांच्या म्हणजे डोक्याच्या मागे हा अवयव असतो, याला म्हणतात जेमा. तर प्रत्येक मुंगी जेव्हा जन्मते तेव्हा तिच्या अंगावरती हे जेमा असतात. आणि जेमा काय करतात तर नरांना आपल्याकडे बोलवतात आणि मग ती मादी नरांबरोबर मिलन करते. डायकामा मुंग्यांमध्ये एक मुंगी अशी असते की जी बाकीच्या सगळ्या मुंग्यांचे जेमा कट करून टाकते. त्याच्यामुळे काय होतं की बाकीच्या कोणी मुंग्या नरांना बोलवू शकत नाही, अंडी घालू शकत नाही, आणि फक्त ती एकटी अशी राहते की जी अंडी घालू शकते. म्हणजे मुंग्यांमध्ये पण किती ऍडव्हान्स लेवलच्या गोष्टी चाललेल्या असतात त्यांच्या जगात. आणि जेव्हा ती राणी मुंगी मरते तेव्हा दुसरी जी लगेच जन्म घेईल मुंगी तिच्या अंगावरती हे असतात, हे अवयव. तर ती ताबडतोब स्वतःच्या अंगावरचे अवयव राहू देते आणि तिच्यानंतर जन्म घेणाऱ्या सगळ्या मुंग्यांचे हे अवयव तोडून टाकते. त्याच्यामुळे ती स्वतःसाठी काम करणारी अशी एक फौज तयार करत जाते की ती असताना बाकी कोणी अंडी घालणार नाही याची ती काळजी घेते. आता मला एक प्रश्न म्हणजे मी स्लाइड अशासाठी वापरते की खूपदा मला हा प्रश्न येतो की तुम्ही मुंग्यांचा अभ्यास करता, मग कसा करायचा किंवा कसा केला जातो. तर जगभरात मुंग्यांचा अभ्यास करण्याच्या खूप वेगवेगळ्या पद्धती आहेत. कधी असं असतं की तुम्हाला जंगलांमध्ये जाऊन त्या मुंग्या कशा वागतात किंवा काय त्यांचे गोष्टी चालतात त्याचा जंगलांमध्ये जाऊन बसून अभ्यास करावा लागतो. तर कधी जमिनीच्या खाली काय त्यांच्या गोष्टी चालल्या हे कळण्यासाठी अख्खी कॉलनी खणून लॅबमध्ये आणावी लागते. मग आम्ही काय करतो की जमिनीमध्ये कधी 4-5 फूट खोल असा खड्डा खणावा लागतो. त्यातनं आम्ही सगळ्या मुंग्या एकत्र गोळा करून घेऊन येतो. त्यांना अशा प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या ट्रेमध्ये ठेवतो, त्याच्यावरती ग्लास प्लेट ठेवतो म्हणजे आपल्याला दिसेल त्या काय करताय, आणि त्यांना वेगवेगळ्या रंगांनी रंगवतो आम्ही. आणि हे जे रंग आहेत ना तर ते बिनविषारी रंग आहेत आणि लवकर वाढणारे, त्याचा मुंग्यांना त्रास होत नाही. आणि मग हे रंग जसे असतात तर तसं आम्ही प्रत्येक मुंगीला वेगळं ओळखू शकतो की ही पिवळी मुंगी, ही हिरवी मुंगी असं. आणि मग त्यांच्यावरती एक्सपेरिमेंट्स करतो, डेटा गोळा करतो आणि बघतो की आपण जे प्रश्न विचारले त्यांची उत्तरं मिळत आहेत का, आणि काम झाल्यानंतर या मुंग्यांना परत जंगलात सोडून देतो. तर असं सर्वसाधारणपणे अशा पद्धतीने काम चालतं. अजून एक म्हणजे की मी आता तुम्हाला मुंग्यांवरती बोलायचं म्हणजे प्रचंड विश्व आहे मुंग्यांचं, आणि ते सांगितलं तसं की जगभरात 15,000 मुंग्या आहेत आणि त्या सगळ्या मुंग्यांचे प्रत्येक मुंगीचे वेगवेगळे स्वभाव आहेत, त्यांच्या वेगवेगळ्या सवयी आहेत. म्हणजे एक तास काहीच नाही म्हणजे या सगळ्याबद्दल बोलायला. तर पण एक शेवटी प्रश्न असा राहतो की जर का मुंग्या एवढ्या संख्येने आहेत तर मग आपल्याला मुंग्यांची काळजी करण्याची काय गरज आहे किंवा मुंग्यांचा अभ्यास का करायचा सगळं सोडून. तर ह्याच्यामागे वेगवेगळी कारणं अशी आहेत की एकतर मुंग्या या अतिशय म्हणजे निसर्गामध्ये खूप आहेत आणि त्यांचा निसर्गामधलं कॉन्ट्रीब्युशन जबरदस्त आहे. आपल्याला त्याची माहिती नाही, पण जर का आपण ही माहिती काढली, संशोधन केलं
तर आपल्याला कळेल की एखाद्या ठिकाणी मुंग्यांची जर का म्हणजे कमी जास्त होणारी संख्या आहे, तर तेच आपल्याला कळलं तर आपल्याला पुढचे होणारे परिणाम रोखता येतील बेसिकली. आणि दुसरं म्हणजे मुंग्या निसर्गामध्ये खूप वेगवेगळी कामं करतात. म्हणजे त्या निसर्गातला सगळा कुजलेला कचरा स्वच्छ करतात, कीड नियंत्रण करतात, खूपसे पक्षी मुंग्यांना खातात. त्याच्यानंतर आजकाल मुंग्यांवरती खूप संशोधन चालू आहे वेगवेगळ्या क्षेत्रात. म्हणजे आता मी म्हणलं की मुंग्या अँटीबायोटिक्स तयार करतात, तर असे अँटीबायोटिक्स आपल्याला पण तयार करता येतील का, याच्यावरती संशोधन चालू आहे. त्याच्यानंतर मुंग्या आपण नेहमी बघतो की खूप मुंग्या एकत्र येऊन काम करतात, तरीही कुठेही असं ट्रॅफिक कंडिशन होत नाही, त्या अगदी शिस्तबद्धपणे काम करत असतात. मग आतापर्यंत एअरलाइन्स काही एअरलाइन्सनी मुंग्यांच्या स्वभावाचा अभ्यास करून आपल्या सिटिंग अरेंजमेंट्समध्ये त्या पद्धतीने बनवलेल्या आहेत की कमीत कमी गोंधळ होतो. साधं उदाहरण की प्लेनमध्ये तुम्ही चढता तेव्हा कोणाला कुठे बसवायचं, सीट्स अलोकेट कशा करायच्या, अशा गोष्टींसाठी सुद्धा मुंग्यांच्या स्वभावाचा अभ्यास केला गेला आणि त्याच्यावर लोकांनी अल्गोरिथम्स बनवले या सगळ्या गोष्टी करण्यासाठी. रोड ट्रॅफिक, इंटरनेट ट्रॅफिक, टेलिकम्युनिकेशन या सगळ्यामध्ये मुंग्यांच्या स्वभावाचा अभ्यास करून लोकांनी काही प्रोग्राम्स बनवले. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे आता अजून एक क्षेत्र पुढे येते की मुंग्यांच्या शरीरासारखे दिसणारे रोबो बनवायचे. असे एकच मोठा रोबोट बनवण्यापेक्षा छोटे छोटे जर का आपण खूप असे रोबोट्स बनवले तर असे छोटे रोबोट्स ज्या ठिकाणी माणूस पोहोचू शकत नाही अशा ठिकाणी जाऊन माहिती गोळा करून घेऊन येतील. आणि हे सुद्धा मुंग्यांच्या शरीर रचनेवरती आधारित त्यांनी केलेले. म्हणजे आपल्याला माहिती, आपण ऐकतो की मुंग्या स्वतःच्या शरीराच्या 50 पट वजन उचलू शकतात वगैरे वगैरे. तर मग त्यांच्या पाण्याची रचना कशी आहे ती रचना इथे वापरली की हे रोबोट्स पण मग हेवी ऑब्जेक्ट्स उचलू शकतील. तर अशा असंख्य गोष्टी आहेत मुंग्या, म्हणजे ज्याच्यामुळे आपल्याला मुंग्यांचा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये फायदा होतो. आता याच्या पलीकडे मुंग्यांचे असणारे फायदे खूप असू शकतील, पण आतापर्यंतच्या अभ्यासातनं आपल्याला एवढं कळून आलेलं आहे. पण मुंग्यांचे एक्झॅक्टली आपल्यावरती किती ऋण आहे हे समजायला खूप लोकांनी या क्षेत्रात यायला पाहिजे आणि खूप लोकांनी अभ्यास केला पाहिजे त्याचा. तर हा एक छोटासा प्रयत्न आहे. तुम्हाला मुंग्यांबद्दल सगळं सांगणं म्हणजे ऑलमोस्ट इम्पॉसिबल आहे, पण आज मी तुम्हाला फक्त प्रयत्न केला की मुंग्यांच्या जगाची एक तोंड ओळख करून द्यावी. आणि आपण अगदी म्हणतो ना की क्षुद्र पिढा मुंगींसारखे असतात, तर ऍक्च्युली त्या क्षुद्र नाहीये. म्हणजे त्या आपल्या पेक्षा सुद्धा कितीतरी गोष्टी अफाट अचाट पद्धतीने करतात आणि त्या सुद्धा कमी बुद्धिमान आहेत असं म्हणता येणार नाही. फक्त आपल्याही सारखी बुद्धिमत्ता त्यांच्याकडे नसेल, पण एखाद्या प्रश्नाकडे कशा पद्धतीने बघायचं, तो सॉल्व्ह कसा करायचा हे ते वेगळ्या अँगलनी विचार करू शकतात किंवा सोडवू शकतात. तर त्याच्यामुळे फक्त एवढंच मला सांगायचं की आपण जे मुंग्या दिसल्या की सरसकट मारत सुटतो तर तसं करू नये, कारण मुंग्यांचे खूप फायदे आहेत. आणि आपल्याला ज्या त्रास देतात ना मुंग्या स्वयंपाकघरात वगैरे, ते अतिशय हाताच्या बोटावरती मोजण्या इतके जातील की ज्यांचा आपल्याला त्रास होतो. बाकी बाहेर 15,000 जातील की ज्या सतत आपल्याला मदत करतात. तर त्याच्यामुळे शक्यतो शक्य असेल तर मुंग्यांना त्रास न देता त्यांना राहू द्यावं, एवढंच सांगायचं. आणि तुम्हाला इन जनरल काही आम्ही मुंग्यांव्यतिरिक्त मी आणि डॉक्टर राहुल वेगवेगळ्या कीटकांबद्दल खूप प्रोग्राम्स घेतो, त्यांची माहिती आम्ही जास्तीत जास्त लोकांना देतो. तर तुम्हाला असं कधी वाटलं की कीटकांशी रिलेटेड तुम्हाला काही शंका असतील मनात किंवा तुम्हाला काही माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही या स्लाईडचा फोटो काढू शकता आणि आम्हाला ईमेल करू शकता. आणि आमची वेबसाईट पण आहे, तुम्ही त्याच्यावरती जाऊन माहिती घेऊ शकता. कधीही तुम्ही आम्हाला ईमेल करा किंवा आमचा फोन नंबरही अवेलेबल आहे. तर तुम्ही कधी आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आला तर आम्ही शक्य असेल ती सगळी मदत करू. धन्यवाद. काही प्रश्न असतील तर मी घेईन. करतो आम्ही. आतापर्यंत कीटक दाखवायला लोकांना न्यायचो आणि आता आजकाल आम्ही फक्त मुंग्या दाखवायला लोकांना न्यायला लागलो. तर म्हणजे कीटक सगळीकडे दिसतात आपल्याला, फुलपाखरं हे ते तर नेहमीच माहिती असतं, पण वेगवेगळ्या प्रकारच्या मुंग्या कशा आहेत त्यांना कसं ओळखावं तर याच्यासाठी पण आता आम्ही सेपरेट अँड वॉक्स घेतो. अगदी हो. हो. बरोबर आहे. तर तो जो मृगाचा किडा ना,
एक पॉईंट त्यातला हा आहे की तो कीटक वर्गात येत नाही, तो वेगळ्या वर्गात मोडतो, मृगाचा किडा. आणि त्यांच्याबद्दल तशी खूप माहिती अवेलेबल नाही आहे, पण त्यांना वेल्वेट माइट्स असं म्हणतात. आणि त्यांची बराचसा आयुष्यातला काळ जमिनीखाली जातो. मग खूप मोठ्या प्रमाणात खूप महिने त्यांचे जमिनीखालीच जातात. पावसाळ्यात त्या फक्त प्रजनन करायला बाहेर येतात, अगदी 1-2 आठवड्यासाठी अंडी घालतात आणि परत जमिनीखाली निघून जातात. बरोबर आहे, बरोबर. कारण होतं काय की कीटक जे सर्वसाधारण असतात ना, तर त्यांचे काय म्हणतात, अशी घ्राणेंद्रिय खूप स्ट्रॉंग असतात. त्यांना पावसाळा जवळ आला किंवा काहीही असेल, की भूकंप होणार असेल किंवा अशा गोष्टी जेव्हा निसर्गात घडतात, तर तेव्हा ना हवेत होणारे बदल, जमिनीत मॅग्नेटिक काही जर का बदल घडत असेल तर ते त्यांना फार चटकन समजतात. आणि त्याच्यामुळे ते बरोबर त्या वेळेला वारुळातनं बाहेर येतात. म्हणजे पावसाळ्याच्या सुरुवातीला पण आपण बघतो ना, वाळवी आणि पंखवाल्या मुंग्या बाहेर यायला लागतात एकदम सगळीकडे, आणि मग आपण म्हणतो आता पाऊस येणार. तर त्यांना आधीच चाहूल लागते की वातावरणातले गंधकण काय बदलत आहेत, केमिकल्स, आणि त्याला रिस्पॉन्स करून त्या बाहेर येतात. पावसामुळे देखील पाण्यातनं किडे पडतात. हां, कुठले किडे, कशा रंगाचे? म्हणजे ढगातून खाली पडतात असं म्हणतात त्यांना. कधी कधी असंही होऊ शकेल की त्यांचं म्हणलं तसं की मिलनासाठी त्यावेळेला बाहेर पडत असलेल्या पंखवाल्या वाळवी किंवा पंखवाल्या मुंग्या असं असू शकतं. किंवा झाडांवरती जे चिकटून बसलेले किडे असतात की जे प्रचंड पाऊस आला तर सगळं वॉशआउट होतं, तर तसंही असू शकेल ते. मुंग्यांचं आयुष्य आता ॲक्च्युली निसर्गात मुंग्या किती जगतात त्याचा खूप अभ्यास नाही आहे. जी काही माहिती आहे तर ती लॅबमध्ये ज्या मुंग्या मेंटेन करतात लोक, संशोधक, तर त्याच्यावरून आलेली आहे. सर्वसाधारणपणे राणी मुंगी खूप वर्ष जगते, कारण सगळ्याच कीटकांमध्ये असं असतं की जे अंडी घालतात ते खूप वर्ष जगतात. राणी मुंगी 20 ते 30 वर्ष जगू शकते, आणि कामकरी जी मुंगी आहे तर ती काही महिने जगते, 3-4 महिने एवढी. आणि त्यातले जे नर असतात तर ते फक्त 1 किंवा 2 आठवडे जगतात. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये खूप फरक असतो. परत आयुर्वेदामध्ये एक उपचार आहे, जळवा लावतात, ते अशुद्ध रक्त काढून त्याच्यात हा जो जळवा जो आहे तो मुंग्यांमधला प्रकारे नाही, जळवा म्हणजे मुंग्या नाही आहेत त्या. आणि म्हणजे ही पद्धत वापरतात जळवा लावण्याची, पण मला त्याच्याबद्दल एवढी माहिती नाही. म्हणजे हे मेडिकल काउन्सिलने अप्रूव्ह केलेली पद्धत आहे का काय, मला त्याच्याबद्दल एवढी माहिती नाही. पण जळवा म्हणजे मुंग्या नाही. जायंट कुठले ॲड्स? कॅनिबल? एक कॅनिबल ॲड्स मला माहीत नाही. हां, अच्छा, म्हणजे तुम्ही आर्मी ॲड्स बद्दल बोलत असू शकाल. तर त्या ज्या आर्मी ॲड्स आहेत तर त्या ॲमेझॉनच्या जंगलात दिसतात, आणि त्यांचं वैशिष्ट्य असं की त्यांचा आकार मोठा असतो, आणि त्या प्रचंड संख्येने अशा चालत जातात जमिनीवरून, आणि लिटरली मार्गात जे येईल त्याचा फडशा पडत जातात. त्यांना डोळे नसतात, पण प्रचंड मोठे जबडे असतात, आणि साईज आणि तो मोठा जबडा यांच्या आधारावरती ते सगळ्या प्राण्यांना मारून टाकतात. म्हणजे इनफॅक्ट आफ्रिकेमध्ये असं एकदा झालं होतं की एका चित्त्याला पकडलं त्यांनी एका ठिकाणाहून फॉरेस्टच्या गार्ड्सनी, आणि त्यांना त्या चित्त्याला सेफली एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न्यायचं होतं. तर त्यांनी रात्री त्याला पिंजऱ्यात ठेवलं आणि ते निघून गेले, पण दुसऱ्या दिवशी सकाळी येऊन ते त्याला दुसरीकडे घेऊन जाणार होते. ते दुसऱ्या दिवशी आले आणि त्यांना कळलं की त्या चित्त्याचा फक्त सांगाडा उरला, कारण तिथनं ते आर्मी ॲड्स गेल्या होत्या. त्यांनी सगळं खाऊन टाकलं त्या चित्त्याला. पण नशिबाने त्या अशा ॲड्स आपल्याकडे नाही, भारतात नाही. हां, ते जे फेरोमोन्स आहेत ना, तर मुंग्यांच्या अंगावरती केमिकल्स असतात ज्याला हायड्रोकार्बन्स असं म्हणतात, आणि हे हायड्रोकार्बन्स वापरून त्या खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या माहितीची देवाणघेवाण करत असतात. खूप झालं म्हणजे खूप साऱ्या लॅब्स काम करतात त्याच्यावरती की वनस्पती आणि कीटक एकमेकांबरोबर कसं इंटरॅक्ट करतात आणि त्यांच्यामधले केमिकल्स एक्स्ट्रॅक्ट करून काय करता येईल. बरोबर, हो.
मी ज्या तुम्हाला ते विणकरी मुंग्या दाखवले ना केशरी रंगाच्या, की ज्या पानांचं घर विणतात, तर त्या मुंग्यांची चटणी आदिवासी लोक खातात. त्याच्यामध्ये प्रोटीन असतं आणि ती जरा चवीला आंबट असते. मुंग्यांमध्ये प्रोटीन असतं, तर त्याच्यामुळे त्यांना प्रोटीन मिळण्याचा दुसरा काय सोर्स म्हणून त्या मुंग्या म्हणजे पूर्ण त्यांना क्रश करतात आणि त्यांची चटणी, कधी कधी त्या मुंग्यांच्या आळ्या पण वापरतात त्या खायला. हो हो हो, भारतात पण खूप ठिकाणी आदिवासी भागांमध्ये खातात. कम्युनिकेशन आणखी कुठल्या प्राण्याबरोबर असतं? त्यांचं आपापसात असतं, बरोबर. आणखी कोणाबरोबर असतं? आता याचा अभ्यास म्हणजे मुंग्या खूप वेगवेगळ्या प्राण्यांबरोबर एकत्र राहतात हे माहिती, पण त्या कम्युनिकेट कसं करतात त्याचा अभ्यास फारसा झालेला नाहीये. म्हणजे मी जी तुम्हाला ती उंच उडी मारणारी मुंगी दाखवली, की जिचं घर माती खाली असतं आणि ती घराला आतनं प्लॅस्टरिंग करते, तर ती मी तुम्हाला दाखवली की तिची एक वेगळी रूम असते ज्याच्यामध्ये ती मुंगी सगळा कचरा साठवते. तर या मुंग्या काय करतात, आपले ते जे पैसे असतात ना गोल गोल अंगाचं गोल करणारे जे पावसाळ्यात मिळतात, तर या मुंग्या त्या पैशांना धुवून येतात आणि त्या रूममध्ये ठेवतात आणि ते पैसे जे आहेत तर ते सगळ्या कचऱ्यावरती जगतात आणि कचरा सगळा साफ करून ती रूम पण स्वच्छ ठेवतात त्यांची. असं पण आहेत मुंग्या की ज्या मुंग्यांव्यतिरिक्त प्राण्यांबरोबर असं कोलॅबोरेशन करतात, त्यांचाही फायदा करून घेतात आणि त्यांनाही आपल्या घरामध्ये जागा देतात राहायला. मुंग्यांना डोळे असतात पण मुंग्यांची दृष्टी फार क्षीण असते. म्हणजे त्यांना फक्त प्रकाशाची तीव्रता कमी जास्त झालेली दिसू शकते किंवा कारण बहुतांश मुंग्या जमिनीखाली राहत असतात आणि जमिनीखाली अंधारात राहायला डोळे डेव्हलप होण्याची गरज नसते तेवढी. त्याच्यामुळे समजा जर आपण समोरून आलो तर त्यांना ब्लर काहीतरी असं फक्त दिसतं की येतंय, पण अदरवाईज फक्त प्रकाश उजेड किती कमी जास्त आहे साधारण एवढा अंदाज येतो त्यांना. काही अंधाऱ्या मुंग्या पण असतात त्यांना अजिबात डोळे नसतात. अजून ऍक्च्युली तसं करायला पाहिजे पण अजून खूप नाही अभ्यास झालेला या विषयावरती. चावतात ना आपल्याला त्याप्रमाणे डिकून चावतात, त्याच्यामध्ये किती फरक आहे चावण्याचा जाऊन एक इम्पॉर्टंट प्रश्न आहे कोणाचा ढेकणाचा. मुंग्यांना आपण मॅनेज करू शकतो. ढेकणाला कंट्रोल करणं फार अवघड आहे. ढेकूण रक्त पितात, मुंग्या रक्त पित नाहीत आणि या दोघांमधला एक फरक असा आहे की मुंग्या स्वसंरक्षणासाठी चावतात आपल्याला. म्हणजे अशी कुठली मुंगी गंमत म्हणून येऊन चावत नाही. आपण तिच्या क्षेत्रात गेलेलो असतो किंवा आपण काहीतरी तिच्या घराजवळ गेलेलो असतो म्हणून ती स्वतःचा सेल्फ डिफेन्स म्हणून चावते आपल्याला. आणि ढेकूण त्यांचं म्हणजे रक्त हे खाद्य असतं तर त्याच्यामुळे ते त्यांचे सर्वायवलसाठी ते आपल्याला चावतात. ढेकूण साधारण उपाशी पोटी 6 महिने राहू शकतं, 6-8 महिने राहू शकतात. आणि जेव्हा ते रक्त पितात त्याच्यानंतर ते साधारण वर्षपर्यंत तसंच राहू शकतं. त्याच्यामुळे त्यांचं सर्वायवल खूप चांगलं आहे. आणि जे आपल्या घरांमध्ये असतात किंवा आपली जी हे असते पॉट असते जुन्या काळाच्या ज्या पट्टीवाले पॉट होते बरोबर त्याच्यामध्ये किंवा ती शिवण असते गादीला शिवणीत जाऊन बसतात. तेव्हा यांना कंट्रोल करण्यासाठी एकच असतं की उष्णता जर मिळाली तर ते मरतात. तेव्हा तो उष्णता निर्माण करणं कॉलनीने काही होत नाही. पाणी जर टाकलं आवरण असते मेणासारखं आवरण असतं पण पाण्याचं डायरेक्टली त्याच्यावर काहीच प्रमाण साखरेला किंवा गोड पदार्थाला मुंग्या जास्त त्यांना ते सेन्सेशन असतं ना की गोड पदार्थ बघा आपण लगेच मुंग्या नाही. आणि काय होतं की मुंग्या जेव्हा बाहेर वेगवेगळ्या कामं करण्यासाठी हिंडतात, अन्न गोळा करण्यासाठी हिंडतात,
तेव्हा त्यांना सतत एनर्जीची गरज असते आणि पटकन एनर्जी कशातनं मिळेल तर गोड पदार्थातून, त्यातनं कार्बोहायड्रेट्स मिळतात त्यांना. आणि त्यांचे मी सांगितल्याप्रमाणे अँटेना जे असतात डोक्यावरचे तर ते इतके सेन्सिटिव्ह असतात की त्यांना अशा गोड पदार्थांच्या त्यातनं निघणाऱ्या वासाचा केमिकलचा जे जाणीव असेल तर ती फार लवकर होईल. त्याच्या कुठेही जरी तुम्ही ठेवलं तरी विदिन सेकंड्स ते ते घेऊन जातात. हां नाही तर त्या मुंग्या अतिशय फायदेशीर आहेत. मी सांगितलं त्याच्याप्रमाणे शेतकरी मुद्दामून त्या मुंग्या नेऊन ठेवतात. आता एक प्रॉब्लेम असा येऊ शकतो की तुम्हाला फळं काढता येत नाहीत झाडावरची, कारण इतक्या प्रचंड त्या मुंग्या झाडावरती असतात. मग अशा वेळेला राख वगैरे सगळीकडे स्प्रे करून तुम्हाला ते 2-3 दिवसापुरतं त्या मुंग्या निघून जातात आणि तुम्ही त्या वेळात फळं काढून घेऊ शकता. पण जगभरात या मुंग्यांनी सगळीकडे दाखवून दिलेलं आहे की जेव्हा त्या झाडावरती असतात तेव्हा फळांचं उत्पादन खूप जास्त असतं आणि साईज मोठा असतो, कारण बाकी कुठलीही कीड त्या झाडावरती टिकू देत नाही. त्याच्यामुळे फळं सेफ राहतात. आणि त्या मुंग्या ज्या आहेत तर त्या फळं खात नाही, त्या मुंग्यांचं खाणं हे कीटक आहे बाकीचे सगळे. ते एक्झॅक्टली ते त्या विणकरी मुंग्या त्याच, तर त्याच्यामुळे त्यांचं अन्न कीटक आहे, त्याच्यामुळे त्या फळाला त्रास देत नाहीत पण सगळ्या किडीला खाऊन संपवतात. मुंग्यांना ना काही असे तीव्र वास येणारे पदार्थ आवडत नाही. म्हणजे तुम्ही जर का दालचिनी ठेवली किंवा व्हिनेगरनी किंवा लिंबाच्या रसाने जर का तो सगळा ओटा वगैरे पुसला तर त्या त्यांनी अशा वेगवेगळ्या उपायांनी मुंग्या तात्पुरत्या जाऊ शकतात. एक तुम्हाला अगदीच जर कोणाला घरात खूप त्रास असेल मुंग्यांचा तर तुम्ही आपली फेस पावडर असते ना कुठली पॉन्ड्स वगैरे टाल्कम पावडर, तर ती जरी त्यांच्यावरती टाकली तरी त्यांना इरिटेशन होतं ते सगळं खूप आणि त्या ती जागा सोडून निघून जातात. खरं तर म्हणजे तुम्ही जर का मला विचारलात की मुंग्यांना बोलवायचं कसं घरात तर मी जास्त सांगू शकेन, पण मुंग्यांना घालवायचं कसं त्याचं ते मी फार काम करत नाही. लवंग वगैरे टाकली तरी येत नाही, कारण तो त्यांना तो तीव्र वास आवडत नाही. वापरायची लक्ष्मण रेषा जी असते राहुल जास्त चांगलं सांगू शकेल तर त्याची. लक्ष्मण रेषा म्हणजे चॉक असतो कॅल्शियम आणि त्याच्यात सायक्लोपेन्झिन घातलेलं असतं, त्याच्यामुळे ते काही यूज करतात म्हणजे पण त्याच्यात केमिकल आहे बेसिकली. ते सायक्लोपेन्झिन त्याचा त्रास आपल्याला होऊ शकतो त्याच्यामुळे, म्हणून ते लक्ष्मण रेषा शक्यतो वापरायची नाही. म्हणून ते टॅल्कम पावडर अशासाठी की थोडंसं गुरगुरलं तरी त्या वासाने मुंग्या सगळ्या निघून जातात. तेवढं रिलीफ आपल्याला निश्चित मिळू शकतं. बोरिक ऍसिड पण चालतं एक सांगतो की असं नाही की भरभर टॅल्कम पावडर जिथून घेत आहे अगदी तात्पुरता रिलीफ हवा असेल पटकन घालवायचे असेल तर ते नक्की इफेक्टिव्ह आहे. आम्ही जिथे जिथे करून बघितले आम्ही स्वतः, आम्हाला लोकांकडनं पण फीडबॅक आलेला आहे की लिटरली म्हणजे त्याच दिवशी त्या मुंग्या सगळ्या तिथनं गेल्या, पण हा काही परमनंट सोल्युशन नाही आहे त्याच्यावरचं. प्रत्येक मुंगीच्या जातीप्रमाणे ते किती वारूळ कसं बांधेल ते अवलंबून असतं. काही मुंग्यांचं अगदी काही दिवस पण असतं, म्हणजे काही मुंगी एवढं भानगडीत पडतच नाहीत मोठमोठी वारूळ बांधण्याच्या. त्या कुठेही भिंतीच्या फटीत वगैरे जातात, अंडी घालतात, 7-8 दिवसांनी परत ते घर बदलतात, दुसरीकडे जातात. तर काही मुंग्या अशा असतात की ज्यांची वारुळं लिटरली 20-20, 25-25 वर्ष राहतात, कारण ते तेवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणावरती जमिनीखाली बांधलेली असतात आणि इतक्या पटकन ती सोडणं किंवा ती सगळी मेहनत वाया घालवणं काहीच पॉईंट नसतो. त्याच्यामुळे त्यांच्या पिढ्यानपिढ्या तिथे राहतात. असं म्हणतात की मुंग्यांचं वारूळ आपण आता ट्रिपला वगैरे जातो जंगलात तर दिसतात खूप मोठी अशी दिसतात, त्याच्यात म्हणजे साप येतात, ते खरं आहे का? पहिली गोष्ट म्हणजे ती वारुळं मुंग्यांची नाहीये तर ती वाळवीची वारुळ आहे. कारण आपल्याकडच्या मुंग्या एवढी मोठी वारुळं बांधतच नाही, तर ती सगळी वाळवीची वारुळं असतात. आणि कधी कधी म्हणजे साप काही तिथे जाऊन राहत नाही, पण असं होऊ शकतं की आतमध्ये गारवा असतो, कारण वाळव्या असतात ना तर त्या खूप मॉइश्चर मेंटेन करतात आतमध्ये,
त्याच्यामुळे एखादं सोडून दिलेलं वारूळ असेल वाळव्याने आणि आतमध्ये जर का गारवा असेल तर साप थोड्या वेळापुरता त्याच्यात आसऱ्याला जाऊन बसू शकतो गार वाटण्यासाठी. हो म्हणजे नाही आपली अशी चुकीची समजूत आहे की आपण इनफॅक्ट अगदी लहान मुलांना पण सांगतो मुंगीसारखं अविरत काम करा. मुंग्या ऍक्च्युली तसं काही करत नाही, म्हणजे काम करतात त्या, पण ते ना खूप वेळ झोपत नाही, त्या डुलक्या घेतात आणि दिवसातनं 20 ते 22 वेळेला मुंग्या डुलक्या घेतात प्रत्येक मुंगी, आणि प्रत्येक डुलकी 1 मिनिटाची वगैरे असते. तर आणि मुंग्या कधी कधी ना त्या एनर्जी सेव्ह करतात आणि म्हणजे समजा त्यांच्या वारुळामध्ये खूप ट्रॅफिक चालू आहे तर मुंग्यांना एवढं पण कळतं की सगळ्यांनीच काम करायचं नाही अशा वेळेला. त्या मुंग्या काही स्तब्ध उभ्या राहतात आणि बाकीच्यांना काम करून देतात, पण सगळेच काम करायला लागले आणि धडकाधडकी सुरू झाली तर गोंधळ होईल. त्याच्यामुळे एस्पेशली जेव्हा मुंग्या आतनं सगळ्या गोष्टी बाहेर घेऊन जातात जमिनीच्या बाहेर किंवा बाहेरनं आत आणतात तेव्हा काही मुंग्या निश्चल उभ्या राहतात आहे त्या ठिकाणी आणि बाकीच्यांना व्यवस्थित जाऊ येऊ देतात. म्हणजे ही पण त्यांच्यामध्ये एक स्ट्रॅटेजी आहे की अशाला काम पूर्ण बंद करायचं ज्याच्यामुळे बाकीच्यांना नीट काम करता येईल. नंतरही तुम्हाला काही आठवले प्रश्न आता जरूर विचारा. आम्ही सध्या तरी पुण्याच्या आसपासच्या टेकड्यांवरती घेऊन जातो, पण जर का खूप लोकांना इंटरेस्ट असेल आणि करायचं असेल तर मुंबईमध्ये एखाद्या भागात पण करू शकतो जिथे तुम्हाला सोयीचं होईल सगळ्यांना अशा ठिकाणी. हां म्हणजे जर का खूप मोठ्या संख्येने लोक येणार असतील तर मग आम्ही डेफिनेटली पुण्याहून मिळू शकतो इथे मुंग्या दाखवायला. शहरामध्ये पर्टिक्युलर मुंबईसारख्या शहरात गाड्या पण जास्त नसतात, बिल्डिंगमध्ये असतात, त्या बिल्डिंगमध्ये मुंग्या येतात नाही, कारण सगळ्याच मुंग्या झाडांवरती राहत नाही. मुंग्यांना बेसिकली काय हवं असतं की जिथे आर्द्रता आहे, ओलावा आणि जिथे थोडी उबदार जागा असं ठिकाण त्यांना आवडतं. त्याच्यामुळे त्याच्या शोधात किंवा आपल्या आजकाल मुंग्या घरांमध्ये का जास्त यायला लागल्या कारण रेडी त्यांना खाणं पिणं मिळतं, सगळं पाणी असतं, बेसिनच्या इथे खूपदा मुंग्या असतात, त्याच्यामुळे त्या ओल्या वेळेला येऊन बसतात. आणि मी म्हटलं तसं सगळ्याच मुंग्या झाडांवरती घरं करत नाही, बहुतांश मुंग्या जमिनीखाली असतात किंवा मग त्यांना काही मुंग्या लाकडात राहणारे असतात, कार्पेंटर ॲन्ड्स, तर त्या वाळक्या लाकडांमध्ये घरं करतात किंवा छोट्या छोट्या भेगा पण पुरतात त्यांना भिंतीच्या आतमध्ये जाऊन बसायला. हो ते थोडा तो प्रॉब्लेम आहे. म्हणजे खरं तर वाळवीचं निसर्गातलं काम खूप चांगलं आहे, कारण कुठलीही वाळवी कधी जिवंत झाड खात नाही, ती मेलेलं झाडच कायम खाते वाळवी, पण ती उगाचच बदनामध्ये आपल्याला वाटतं आणि झाड पोखरली. पण होतं काय की वेगवेगळे किडे आधी येऊन झाडाला खातात, ते झाड मरायला लागलं की वाळवी येते नंतर आणि ती वाळवी फक्त त्या झाडाला स्वच्छ करत असते, ती त्यातला मेलेला सगळा जो भाग आहे तो काढून टाकते. आता घरातल्या पुस्तकांना जर का वाळवी लागत असेल तर आपल्याला वाचवणं भाग आहे. त्याच्यासाठी ॲक्च्युली आमच्याकडे मित्र कीटक आहेत की जे आम्ही देतो की जेणेकरून तुम्हाला केमिकल्स घरात नाही वापरायला लागणार. मग हे जे मित्र कीटक आहेत तर ते वाळवी जाऊन तिला इन्फेक्ट करतात, वाळवीच्या अंगात शिरून आणि वाळवी संपायला. तर आम्ही त्याच्यावरती पण खूप काम करतो की म्हणजे आमचा उद्देश असा आहे की कोणालाही पेस्टिसाइड्स मारायची गरजच नाही पडता कामा. वेगवेगळ्या टाईपचे मित्र कीटक वापरून तुम्ही त्यांना संपवा, जे आपल्याला त्रास देतात त्या कीटकांना संपवा. काट्याने काटा काढतात तसं करायचं असं. फुलपाखरांचं जसं एक्झिबिशन करत असतात की सॅम्पल्सही ठेवलेली असतात तसं मुंग्यांचं काही केलेली आहे. मुंग्यांची हो आहेत. म्हणजे आता ज्या भारतामधल्या इन्स्टिट्यूट्स आहेत वेगवेगळ्या, म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आहे किंवा पुण्यामध्ये आयसर आहे, इंडियन इन्स्टिट्यूट फॉर सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च, ते आहे. तर अशा बँगलोरमध्ये NCBS म्हणून आहे, अशा वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट्समध्ये पर्सनल म्युझियम्समध्ये मुंग्या ठेवलेल्या आहेत. आता आजकाल मुंग्या तुम्हाला पकडता येत नाही किंवा म्हणजे मुंग्यांना असं कोणी ठेवू नये, पण या खूप पूर्वीच्या काळची कलेक्शन्स आहेत की जी लोकांनी जमा केलेली आहेत अभ्यासासाठी आणि त्यांना ठेवलेले स्वतःच्या पर्सनल कलेक्शनमध्ये. आपल्यामध्ये हे लॉज क्लिअर नाही आहेत भारतात. इनफॅक्ट आता तुम्ही काही दिवसांपूर्वी इंटरनेटवरती
बातमी वाचली असेल ना की केनियामध्ये मुंग्यांची तस्करी पकडली. तर केनियामध्ये आत्ता काही मागच्या आठवड्यात काय झालं की 3 मुलं होती, तर त्यांनी केनियामधल्या जवळपास 400-500 राणी मुंग्या पकडल्या आणि त्या मुंग्यांना पकडून ते त्यांचा प्रयत्न होता की युरोपमध्ये आणि आशिया कंट्रीजमध्ये त्यांना स्मगल करायचं. म्हणजे एकेका राणीला कित्येक डॉलर्स मिळणार होते त्यांना. आणि हा इतका चुकीचा ट्रेंड आहे. आणि पहिल्यांदा ही केस जगासमोर आली की अरे आतापर्यंत हत्ती आणि गेंड्यांची तस्करी व्हायची, आता बिचाऱ्या मुंग्या पण त्यातनं सुटलेल्या नाहीये. आणि यातला सगळ्यात मोठा धोका असा आहे की जेव्हा तुम्ही अशा मुंग्यांना पकडता तेव्हा जो पकडणारा असतो, म्हणजे अशा गोष्टी करणारे जे लोक असतात त्यांना काही त्यातलं सायंटिफिक नॉलेज नसतं ना. त्यांना हे माहिती नसतं की ही मुंगी किती त्रासदायक आहे किंवा किती चांगली. ते ब्लाइंडली जाऊन मुंग्या कलेक्ट करतात आणि त्यांना दुसऱ्या देशात पाठवतात. आता जेव्हा एखादी मुंगी स्वतःच्या देशातून दुसऱ्या देशात अशा मारली जाते आणि एस्पेशली राणी मुंग्या की ज्या दुसऱ्या देशांमध्ये जाऊन अंडी घालणार असतात आणि तिथे पसरणार असतात, तर त्या ठिकाणी जाऊन ते पूर्ण धुमाकूळ बनू शकतात. कारण तिथे त्यांना संपवण्यासाठी नैसर्गिक शत्रू नाही आहेत दुसऱ्या देशात. त्याच्यामुळे अशा पद्धतीने इंट्रोडक्शन करणं एका देशातून दुसऱ्या देशात हे अतिशय चुकीचं आहे. पण केनिया गव्हर्नमेंटनी वेळीच ती तस्करी रोखली, त्यांना पकडलं आणि सगळ्या राणी मुंग्या जप्त केल्या. तर त्याच्यामुळे भारतामध्ये काही असा कुठेही क्लिअर कट कायदा नाही आहे मुंग्यांबद्दलचा. पण काही पॉईंट आहे म्हणजे उगाच अननेसेसरी मुंग्यांना कलेक्ट करून काही त्याच्यामधनं हे नाही होणार, साध्य नाही होणार. खूप खूप धन्यवाद ताई. खरंच आज पुण्याहून ते आपल्यासाठी इथे आले आहेत. किती मोठं तासाभर म्हणजे किती सांगावं, स्लाइड्सच्या मार्फत किती दाखवावं अशीच त्यांची अवस्था आहे. आणि खरंच आजवर कधीच न ऐकलेलं, त्या बोलताना म्हणाल्याच की वाघ सिंहानं ग्लॅमर आहेच आहे. ते अगदी लहान मुलांच्या खेळण्यापासून ते आफ्रिकन सफारीपर्यंत हत्तीसारखा आपल्या आवडीचा म्हणून तो आपण बघत असतो. ह्या इतकासा छोटासा जीव आहे पण निसर्गात किती मोठं काम करतोय. खरं तर उपद्रवी म्हणूनच आपण आजवर त्यांच्याकडे बघत आलोय, पण कित्येक गोष्टी म्हणजे मुंग्यांचे स्वभाव आणि मुंग्यांची ढुलकी सुद्धा काहीच अभ्यासातनं राहिलं नाही. ताई तुमच्या या अभ्यासाला खरंच म्हणजे नमस्कार आहे आमच्या सगळ्यांचा. आणि सर तुम्हालाही खरंच खूप खूप धन्यवाद. तुम्ही खास याकरता इथे आलायत आणि खूप छान माहिती आमच्या समोर मांडली. खूप खूप धन्यवाद.